माझी फील्ड आहे, माझे ते ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ. तर मी एक प्रयत्न केला की मी सगळ्यांना सांगितलं की मी ह्या प्रोजेक्टमध्ये अशा तऱ्हेने काम करेन की प्रभू रामाच्या मंदिरासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले, आपण घाम गाळू किती काय झालं, एकाचं रक्ताचं थेंबही त्या जन्मभूमी पडता कामा नये. आणि तिकडे मस्तपैकी बॅरिकेशन करून तिकडे ध्वज लावला. म्हणजे हा ध्वज आहे ना, जेव्हापर्यंत राम मंदिर पूर्ण होत नाही तोपर्यंत ध्वज असाच फडकत राहणार. तो जो भगवा ध्वज होता त्याचाही आमच्याबरोबर एक तो वाऱ्यावर जसा फडकायचा ना त्याचा आमचा उत्सव वाढायचा. सोनपुरा जो एक गाव आहे, सोनपुरा जो समाज जो आहे त्यांचं काम फक्त हे मंदिराचं निर्माण करणं. एकदा एका लेबरला मी समजावला गेलो, अरे भाई तू असं कटिंग करतोस, सर्व स्टोनच्या जवळ राहतोस, तर तू लॉस मागला तुला असं होईल. सिलिकोसिस होतं ना, तो मला सांगायला लागला, तुला एवढं माहिती तू काय ऐकत का नाही. पण आम्ही जे हे करायला गेलो ना, आम्ही उपाशीवर राहू. माझ्या एका सेफ्टी इन्स्पेक्टरने त्याला सांगितलं, तू वरती काम करतो, तू बेल्ट घाल. तो जरा सारखं सांगतात, आपण ऐकूया यांचं. मग तो बेल्ट घालायला गेला, त्यांनी बेल्ट घातला आणि त्या दिवशी त्याचा पाय स्लिप झाला आणि तो खाली, पण तो लटकला. तिथे अजूनही कोणाला विचारलं तर सगळ्यात जास्त कुतूहल जे आहे ते बाळासाहेबांबद्दल आहे. आम्ही राहायचो त्याच्यापासून जवळच विनय कटियार जे बजरंग दलाचे जे पूर्वचे अध्यक्ष होते, त्याला मी पहिल्यांदा भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी आमचं स्वागत केलं आणि मला बोलले, तू मराठी आहे? बोला, हा मराठी. म्हणजे बाळासाहेब की भूमी से है. यस. आता अयोध्येचं आणि मराठी माणसाचं नातं काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिलं तिकडच्या कायरा मंदिराचा इतिहास समजून घ्यायला. बाबरच्या लोकांनी जेव्हा ते मंदिर तोडायला घेतलं, पुजाऱ्यांनी ती मूर्ती लपवली आणि नंतर महाराष्ट्राच्या एक देशपांडे नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात राम आले. ते शरयू नदीमध्ये गेले, तिकडे त्यांना ती मूर्ती स्थापन म्हणजे ती मिळाली आणि त्या मूर्तीचं जे मंदिर झालंय तर ही विक्रम म्हणजे साधारण 2-2.5 हजार वर्ष जुनी ती मूर्ती असेल. अयोध्येच्या मंदिरावरती लॉक लावले गेले 1949ला. त्यावेळेला पहिला जो खटला दाखल केला तर हिंदू महासभेने, आणि ते स्वातंत्र्यवीर सावरकरांची संघटना, की त्या टोपेंचं संपूर्णपणे जे वंशज जे आता आहेत ते तिथेच राहतात. त्यांचं आयुष्य जे आहे एकदम गरीब आहे. पण म्हटलं की तुम्हाला काय मदत लागली तर सांगा, म्हटलं आपण अनेकांशी बोलूया. बोला काही नको, आम्हाला देवाने सर्व दिलेलं आहे. आमच्याकडे एकच सगळ्यात मोठी श्रीमंती आहे की आम्ही हे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्या स्वातंत्र्याला ज्यांनी लढला त्या तात्या टोपेंचे आम्ही वंशज आहोत. ही आमची मोठी श्रीमंती आहे. ते नाव आमच्यासाठी एवढं मोठं आहे की त्या नावानेच आम्ही जीवन जगतोय. ॲज अ शहर अयोध्या म्हणजे तुम्ही ते कसं बदलताना बघितलं? मराठी माणसांनी का महाराष्ट्राच्या लोकांनी असं राम मंदिर दर्शनाला जायचंय तर अजून मंदिरात काय काय गोष्टी आहेत? म्हणजे 5.5 वर्ष मी तिकडे काम केलं. तर पूर्वीचा संतोष बोरे आणि आताचा संतोष बोरे याच्यामध्ये भरपूर फरक. आम्हाला सतत असं वाटत होतं की आमच्या मेहनतीबरोबर नकच प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आणि त्यांचा पाठबळ हे आम्हाला छुपवतं. नमस्कार, मराठी मूडच्या संवाद एपिसोडमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. हल्लीच 22 तारखेला आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अयोध्येच्या राम मंदिरात धर्मध्वजाची पुनर्स्थापना करताना बघितलं असेलच. 500 वर्ष वाट बघितली आणि 5 वर्षाच्या कालावधीनंतर राम मंदिर पूर्णपणे तयार झाले. एवढं मोठं कन्स्ट्रक्शन करताना एक खूप महत्वाची गोष्ट जी ज्याच्यात असते ती आहे सेफ्टी. म्हणजे तुम्हाला जर माहिती नसेल तर हे दगडांनी बनलेलं पूर्ण मंदिर आहे. मोठमोठे वारंगलचे दगड जे इकडे आले आहेत. अशा एक कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लिकेटेड कन्स्ट्रक्शनमध्ये जिकडे सेफ्टी अत्यंत महत्वाची आहे, ती सेफ्टी बघणारा हा एक मराठी माणूस आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत संतोष बोरे सर. नमस्कार. एवढ्या मोठ्या मंदिरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये रक्ताचा एक थेंब सुद्धा पडू दिला नाही, कुठलाच ऍक्सिडेंट होऊ दिला नाही, असं रोबोस्ट आणि उत्कृष्ट सिक्युरिटी प्रोटोकॉल मेंटेन केलेले संतोष बोरे सर आपल्यासोबत आहेत. तर सर्वात प्रथम सर, 500 वर्ष वाट बघितली. 5 वर्षास तुम्ही तिकडे उभं राहून ते मंदिर पूर्ण त्याचं फाउंडेशन सेरेमनी पासून बनताना शेवटी परवा मोदीजींनी त्याची फायनल ओपनिंग सेरेमनी केली आणि आता ते संपूर्ण झालंय.
हा सगळा प्रवास आणि सगळं झाल्यावर सर्वात प्रथम कसा आहे तुमचा मूड तर एकदम म्हणजे म्हणतात ना, आनंदी आनंद कडे इकडे तिकडे चौकडे. आपल्याला बालपणी कविता होती तसंच आहे. आणि मन बस एकदम ज्या दिवशी ध्वजारोहण झालं त्या दिवशी छाती एकदम भरू आली. आणि सगळ्यांनी त्याला पहिली घोषणा दिली, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर त्यावेळेला असं वाटलं की छत्रपतींचा आशीर्वाद आणि स्वराज्य रक्षक छत्रपतींनी ज्या वेळेला स्वराज्यासाठी जो लढा दिलेला त्यावेळेला त्यांनी सर्व हिंदूंना, मराठा मावळ्यांना एकत्र करून मुघलांचा पराभव करण्याचा प्रयत्न केलेला, तीच भावना त्या दिवशीही आपल्या मनामध्ये होती. काय होतं एकंदरीत वातावरण त्या दिवशी? संपूर्ण म्हणजे त्या कार्यक्रमात जेव्हा आम्ही बसलो आलो त्यावेळेला त्याला संपूर्ण वातावरण भगवामय होतं, राममय होतं. प्रत्येकाला एक उत्सुकता होती, कधी शिखरावरती ध्वज दिसतोय आणि त्याला कधी लोक आनंदाने उड्या मारतात, म्हणजे घोषणा देतील. आणि तसं म्हटलं तर 550 वर्षे लागली या रामाचा खरा वनवास. रामाचा पहिला वनवास तर त्याला रामांच्या त्यावेळेला त्यांनी पितृहट्टासाठी केलेला. आणि हा जो वनवास आहे त्यांना घडवून आणला गेला. आपल्या हिंदूंमध्ये त्याला एकजूट नव्हती, त्यामुळे त्यांना हा वनवास 550 वर्षाचा वनवास त्यांना हा लाभला. चला, परत तर हे होणार नाही आणि आज आपलं मंदिर उभं आहे. तर मला याचे L&T एवढी मोठी कंपनी ज्यांनी हे पूर्ण लार्सन अँड ट्युब्रो यांनी एवढं मोठं प्रोजेक्ट म्हणणं आपण राम मंदिरचं जे होतं ते राम मंदिर बनवलं. एक इंडस्ट्रीयल सेफ्टी हेड म्हणून पहिले तर एक मराठी माणूस तिकडे, याचा आम्हाला मराठी जनांना, महाराष्ट्राला खूप गर्व आहे की अशा एवढ्या मोठ्या पदावर एक मराठी माणूस होता आणि त्याच्या अंडर एवढी सगळी सेफ्टी होती की एक ऍक्सिडेंट, एक कॅज्युअलिटी काहीच नाही, म्हणजे एक थेंब नाही पडलाय रक्ताचा. हे आम्हाला आमच्या रिसर्चमध्ये कळलंय की इतक्या म्हणजे एवढं कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट इतकं छान तुम्ही एक्झिक्यूट केलं. अभिनंदन. काय चॅलेंजेस होते? म्हणजे मी तुम्हाला कुठून आता बोलायला सुरू करतोय तर 2020 ऑगस्ट भूमिपूजन, त्याच्या आधीचं काय होतं आणि मग भूमिपूजन झाल्यानंतर तिकडून आपण सुरू करूया. आता तसं म्हटलं तर ज्या वेळेला माननीय पंतप्रधानांनी अयोध्येमध्ये त्याला भूमिपूजन केलं त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल करोनाचा काळ होता. आणि 21 फेब्रुवारी 2020 त्याला मी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मोटेराला होतो. त्याला नमस्ते ट्रम्प हा प्रोग्राम होता. आणि त्याच्याबरोबर 15-20 दिवसानंतर करोनाचा हा संपूर्णपणे जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्व वाढला. आणि त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी आपण बघत होतो करोना चाललाय, करोना फैलतोय. आणि त्या मेगा सिटीची ही सगळ्यांना भीती होती. आणि त्याच वेळेला माझी तिकडे ट्रान्सफर झाली. ज्याला करोनामध्ये संपूर्ण जग ज्या वेळेला लॉकडाऊन होतं किंवा रेस्ट्रिक्शन, त्यांच्यावरती भरपूर बंधनं होती, त्या पिरियडमध्ये मी अयोध्येमध्ये पोहोचलो. ज्यावेळेला मी अयोध्येला जेव्हा पोहोचलो त्यावेळी अयोध्या एक छोटंसं शहर होतं, एक छोटीशी गल्ली होती. आणि त्या गल्लीतून आम्ही जात होतो, एक छोटंसं. आणि तिकडे एक सुविधाही नव्हत्या, एवढ्या सुविधा नव्हत्या. तसं मी पुढे होत गेलो अयोध्येला. त्याच वेळेला मला एक वेगळं म्हणजे अयोध्येला पोचल्यावरती, साईटवरती पोचल्यावरती मी पहिलं प्रभू रामाच्या दर्शनाला गेलो. ज्या ठिकाणी मोदीजींनी पूजा केली, गर्भगृह, त्याचं पहिलं दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर मी जिथे रामलल्ला अस्थायी मंदिरात ठेवलेलं होतं. म्हणजे कसं होतं, मोदीजींची पूजा, पंतप्रधानांच्या हस्ते पूजा होण्याच्या आधी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हे 1949 पासून म्हणजे 92 म्हणजे बाबरी ढाचा झाल्यानंतर तिकडे एका टेंटमध्ये होते. बरोबर. त्या टेंटमधून 27 जुलैच्या वेळेला एक अस्थायी मंदिर बनवलं गेलं आणि त्या ठिकाणी त्यांची स्थापना केली गेली. आणि तिथे संपूर्ण जागा तिकडे पूजा झाली. तर मी प्रभू रामाच्या दर्शनाला गेलो, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावरती एक मनामध्ये एक वेगळी भावना होती की अनेकांना हे दर्शन मिळत नाहीये. अनेक म्हणजे स्ट्रगल, भरपूर लोकांनी त्याला स्ट्रगल केलं.
आणि मला तर तिकडे मंदिर निर्माणासाठी मला कंपनीने एक संधी दिलेली आहे. म्हणजे मनामध्ये एक वेगळी अशी भावना अशी आली. त्याला मी घरी फोन केला, असं मी आज रामाचं दर्शन घेतलं. तर आई अशीच बोलली, माझी बहीण पण आहे देशाला राहते, ती मला सांगायला लागली की तुला आम्ही काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तू आणि एवढी लोक असतानाही तुम्ही काही ठराविक लोकांची तिकडे नेमणूक झालेली आहे, तुला संधी मिळाली आहे. तर नक्कीच आपल्या आई वडिलांनी काहीतरी पुण्य केलं असेल किंवा आमच्यातून काहीतरी पुण्य झालं की तुझ्यासारखा मला भाऊ मिळाला. आई तेच बोलली की मी माझ्या हातून किंवा आपल्या परिवाराचं कोणीतरी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तुला ही संधी मिळालेली आहे. पण त्याच्यानंतर काही दिवसानंतर मी तिथे सर्वप्रथम जगदीश आफळे यांना भेटलो. ते श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास जे आहे त्याचे ते प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. ते पती पत्नी तिकडे आले, दोघेही मराठी, पुण्याचे मराठी. तर जेव्हा ते तिकडे भेटले त्याला पहिलं माझं मराठी कनेक्शन तिथे झालं. ओके. तिथे त्या भेटला. आम्ही भेटल्यानंतर मग त्यांनी मला असं सांगितलं की अयोध्येमध्ये आता आला आहेस, आपल्याला संधी मिळालेली आहे, तर आपण करूया व्यवस्थितपणे काम. मग त्यांच्याकडून मला असंच, आम्ही ज्याला जास्त काम नव्हतं, आम्ही एकत्र असं बसलो होतो, तेव्हा त्यांनी मला प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी, म्हणजे 14 जेव्हापासून बाबराच्या जो मीर कासिम नावाचा जो सेनापती होता त्यांनी राम मंदिर जेव्हा उद्ध्वस्त झालं तेव्हापासूनचे ते आतापर्यंतच, म्हणजे 7 नोव्हेंबर 2019 आणि उद्ध्वस्त झालेलं 1528 का 29 तेव्हा आम्ही आलो. त्यांनी मला रोज हिस्ट्री, इतिहास सांगितला, म्हणजे कसं कसं. त्यावेळेला मला उत्सुकता आली आणि त्यामुळे एक वेगळं, म्हणजे मनामध्ये एक म्हणतात ना, एक वेगळी भावना निर्माण झाली. आणि मी एवढा म्हणजे धार्मिक नव्हतो जेवढा मी अयोध्येला गेलो ते धार्मिक झालो. म्हणजे आपल्या मुंबईच्या लोकांची एक सवय काय असते, आपल्याकडे एक वेळेची कमतरता असते. मंदिर दिसलं की आपण असं करतो आणि पुढे जातो. ओके. आणि आपल्याला उपवास म्हटलं तर काही लोक ज्यांना पाळतात ते पाळतात, आपण एवढं पाळत नाही. आणि आपल्या मुंबईच्या लोकांकडे तेवढा वेळही नसतो. आपण गणपतीला कसं, गणेशोत्सव असतो त्यावेळेला आपण आपल्या कपड्यांमध्येच. जेव्हा मी अयोध्येला गेलो तिकडचं मी धार्मिक वातावरण बघितलं. मग तिकडे लोक कसे पूजा करतात, गर्भगृहात जाताना कसे हे राहतात, त्यामुळे त्या सवयी मला लागत गेल्या. आणि त्यावेळेला मला असं आढळलं, म्हणजे म्हणलं की अयोध्येसाठी एवढे युद्ध झालं, काय तर 77 टोटल एकूण युद्ध झाले. आणि शेवटचं युद्ध हे शेवटचं म्हणजे म्हटलं तर 92च्या आधीही 23 डिसेंबर 1949 तिकडे रामलल्ला प्रकट झाले. प्रकट झाले म्हणजे 23 डिसेंबर 1949 जिथे आता जे स्थान होतं बाबरी मशीद जे म्हणतात तिथे खाली, त्या ठिकाणी तिकडे निर्मोही आखाडा जे आहेत त्यांचे तिकडचे जे साधू ज्यावेळेला तिकडे दर्शनाला गेले त्यावेळेला त्यांना असं आढळलं की तिथे प्रभू रामाचे प्रतिमा, मूर्ती, तिथे त्यांना साक्षात त्याचं दर्शन झालं. ज्यावेळेला चौकशी केली त्यावेळेला असं आढळलं की निर्मोही आखाड्यातल्या काही लोकांनी इकडे शेवटचा, आपण जेव्हा स्वतंत्र झालो होतो, हिंदुस्थान पाकिस्तानची विभागणी झाली होती, त्यावेळेला निर्मोही आखाड्यातल्या लोकांना असं वाटलं असावं की बाबा हा आपला हिंदुस्थान आहे, आपल्या रामाचं मंदिर आपलं झालं आहे, तर आपल्याला पण त्यासाठी काही तर करावं लागेल. म्हणून त्यांनी तिथे मूर्ती स्थापित केली प्रभू रामचंद्राची. आता ही ती अजूनही ती आता जर मंदिरात तुम्ही गेला तर रामलल्लाच्या खाली एक चबुतरा आहे, त्या ठिकाणी त्या अजूनही त्या 4ही मूर्त्या, म्हणजे प्रभू रामचंद्र आणि त्यांचे 3 भावंड यांचे तिकडे आहे ते फोटो. त्या चांदीच्या मूर्त्या आहेत. आणि त्या ज्या आहेत त्या अयोध्येचा राजा अजूनही आहे. आपल्या बहुतेकांना माहिती नसेल, अयोध्येचा राजा एक राजसदन नावाची एक वास्तू आहे, तर ती वास्तू तिकडे आहे, त्याला राजसदन. आणि ते जे आहेत तर ते कुशच्या फॅमिलीच्या थ्रू आहे. कुश फॅमिलीचे जे पूर्वी चाललेले आहेत वंशज त्यांचे ते सदस्य आहेत, ते राजा आहे अजून आहेत. आणि ते कमिटीमध्ये प्रभू जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जी कमिटी बनवली गेली, जे ट्रस्ट बनवलं गेला, त्या ट्रस्टचे ते मेंबरही आहेत. रामाचा मुलगा कुश त्याच्या वंशातून अजूनही ती लोक आहेत आणि ते ट्रस्टचे पण ते दत्तक पुत्र वगैरे आहेत, पण तो त्यांचाच वंशज आहे. ओके.
ते आहेत ते आहेत. तर त्यांच्या घरातून त्या मूर्त्या आल्या होत्या आणि ते निर्मोही आखाड्याने त्याच्यासाठी भरपूर आंदोलन केलेलं. त्याच्यानंतर ते बाकीचे प्रकार माहिती असेल, मग त्याला टाळे लावलं गेलं, मग पूजाचा अधिकार मिळाला. त्याच्यानंतर 1989ला ते मंदिराचं लॉक खोललं गेलं. नंतर ते सर्व आहे. पण ज्यावेळेला मी तिथे होतो, आफ्रिदी सरांकडून जेव्हा इतिहास माहिती पडला, त्यावेळेला मी एक विचार केला की प्रभू रामाच्या मंदिरासाठी, जन्मभूमीसाठी अनेकांनी आपले बलिदान दिले, अनेकांचे रक्त सांडले गेले. 89लाही रक्त सांडलं गेलं, 92लाही सांडलं गेलं. तर आपण एक प्रतिज्ञा करूया. मी सेफ्टी हेड आहे. मी याच्या आधीचेही दोन्ही प्रोजेक्ट विदाउट लॉस्ट टाइम ॲक्सिडेंट, म्हणजे एकही माणसाला काहीही न होता, मी ते पूर्ण केलेले. सिऊडचा मी पूर्ण केलेला, मी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, आणि याच्या आधी मी मोटेराचं स्टेडियम, मोटेरा. आणि माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मी ज्या ज्या साईटवरती काम केलं तिथे कधी कुठलीही अशी दुर्घटना झालेली नाहीये. माझे प्रत्येक प्रोजेक्ट मी म्हणजे माझा बेस्ट एफर्ट, जेवढे काही मला जास्त देता येईल तेवढं मेहनत करून मी, कारण माझी फील्ड आहे, माझे ते ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ, औद्योगिक सुरक्षा, व्यावसायिक सुरक्षा. तर मी एक प्रयत्न केला की मी सगळ्यांना सांगितलं की मी ह्या प्रोजेक्टमध्ये अशा तऱ्हेने काम करेन की प्रभू रामाच्या मंदिरासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले, पण मी ह्या ठिकाणी एकाही कामगाराचा, मला घाम चालेल, आपण घाम गाळू, पण आपण एकाही माणसाला काय होता कामा नये. किती काय झालं, एकाचं रक्ताचं थेंबही त्या जन्मभूमी पडता कामा नये. घामाचे थेंब चालतील, रक्ताचे. त्याप्रमाणे मी माझी संपूर्णपणे योजना, कशा प्रकारे तिकडे काम करायचं लोकांना, मी माझी जी काम करायची पद्धत होती बाकी ठिकाणची आणि तिकडची, कारण मी एकदम धार्मिक झालो होतो. प्रत्येक मंदिरात जायचो, त्या ठिकाणी धार्मिक वातावरण होतं, ते सगळं म्हणजे बघायचं. म्हणजे हनुमानगडीमध्ये सगळं महंत कसे राहायचे, तिकडे कशी पूजा केली जाते, तिकडे एक नागेश्वरनाथाचं मंदिर आहे, तिथे लोक कशी पूजा करतात, कशा प्रकारे ते लोक तिकडचे लोकांचं मंदिरात जातानाचं ते कपडे ते काय काय नियम पाळतात. तर मी त्या ठिकाणी झाले होते. पहिले अयोध्यावासीच झालो मी. 5.5 वर्ष मी तिकडे काम केलं. तर पूर्वीचा संतोष बोरे आणि आताचा संतोष बोरे याच्यामध्ये भरपूर फरक आहे. आणि आता मी थोडं धार्मिक झालो, कारण एवढं ज्ञान मिळालं. तर तेवढा विचार केला. आणि आज मला आनंद वाटतो, ज्या वेळेला ध्वजारोहण झालं त्या दिवसापर्यंत आम्ही काय ते 23 मिलियन, म्हणजे 2,30,00,000 मनुष्य तास आम्ही काम केले. जवळपास 38,000 आतापर्यंतचे 38,000 लोक इकडे काम करून गेले. आताची फिगर तिकडे 2-2,500 आहे वर्कमॅन. एवढं कोणी काम केलं, पण जेवढी लोक 38,000 लोकांनी आता मी या साईटवरती काम केलं, म्हणजे आमचे इंडस्ट्रियल रेकॉर्ड असतं त्याप्रमाणे. तर त्याप्रमाणे 38,000 लोक स्वतःच्या पायाने चालत आले, स्वतःचं सामान स्वतःच्या हाताने घेऊन आले, आपल्या कानाने ऐकत होते, डोळ्यांनी बघत होते, नाकाने करत होते, प्रत्येक बुद्धीचा विचार करत होते. जसे ते आले राम मंदिरावरती काम करायला, ज्या अवस्थेत आले त्याच अवस्थेत ते परत गेले. एकही व्यक्ती कुणाच्या आधारे, कुणाच्या साह्याने चालत, किंवा कुणाच्या काय डोळ्याला काय झालं, थोडं बहुत होतं, पण त्याच्यावर आम्ही ट्रीटमेंट केल्या. काही इंजुरीज झाल्या, पण रक्त सांडलं नाही, की ज्याच्यामुळे कुणाचं म्हणजे कोणी असं आरोप करू शकत नाही मंदिरामध्ये की माझ्या ह्या मंदिराचं बांधकाम करताना आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला, किंवा माझ्या घरातला कोण भाऊ, कोण बहीण, कोण आमचा भाऊ, कोण माझे वडील, कोण आमचे कोण नातेवाईक अपंग झालं, का कुणाचं नुकसान झालं, अशी वेळ आम्ही येऊन दिली नाही. त्याच्यासाठी मला अनेकांचा मला राग सहन करावा लागला, अनेकांशी वादही निर्माण झाले त्या ठिकाणी काम करत असताना. कसे म्हणजे काही लोक असतात की ज्यांना नियम तोडण्यामध्ये आनंद येतो, सगळेच सर्व प्रत्येक ठिकाणी आहे. पण जे नियम तोडले त्या प्रत्येकाला मी समजावून सांगायचं. पण आज त्या निघत असताना ज्यावेळेला मी बाहेर 26 तारखेला ज्यावेळेला मुंबईला परत येत होतो, त्यावेळेला अनेक लोक मला सांगत होते, सर तुम्ही होतात, तुम्ही ज्या प्रकारे आमच्याशी प्रेमाने वागलात, आम्हाला समजवत होतात, जेव्हा वेळ पडली तर तुम्ही ओरडायचे आम्हाला, पण त्याचं फळ आज आम्हाला बघताय की आज आम्ही हे ध्वजारोहण बघतोय. आणि संपूर्ण खरं हिंदू समाज आज एवढा आनंदी असेल की रामाच्या जन्मस्थानासाठी अनेकांनी रक्त सांडले, पण हे राम मंदिर बनवण्यासाठी फक्त घाम लोकांना. त्यामुळे एक वेगळा आनंद झाला.
सर, तुम्ही जसं आपण बोलत होतो की हे जे सेफ्टी प्रोटोकॉल्स आणि जसं ते मंदिर बनत गेलं, 38,000 लोक आतापर्यंत काम केलं. काय होती डेव्हलपमेंट स्टेज कामाची, जे मंदिर आहे? कारण वेगवेगळ्या जागेवरून वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे येत कसं माहितीये, होत्या. सांगतो तुम्हाला. हा, हे जे सांगू शकता तुम्ही. जे सांगतो तुम्हाला, हा. आधी ह्या मंदिराचे ज्या वेळेला असं ठरलं की मंदिर बनवायचं आहे, त्यावेळेला LNTचे सगळे मोठे मोठे अधिकारी तिकडे पोहोचले आणि त्यांनी रचना केली. पण सुरुवातीला असं आढळलं, जेव्हा मंदिराचा इतिहास जेव्हा काढला गेला, म्हणजे आधी हे जे मंदिर जे आहेत, राजा विक्रमादित्याने सगळ्यात पहिले हे मंदिर बनवलं. आधी रामाच्या वन बनवलं, त्याच्यानंतर उद्ध्वस्त झालं. ऊन वारा पाऊस या सरयूच्या धारा सरयूचा प्रवाह बदलत होता, त्यामुळे मंदिर उद्ध्वस्त झालं. त्याला कोणी तिकडे असं बघितलं नव्हतं आणि अवचा नवा बदल त्याला याच्याशी काही देणं घेणंच नव्हतं. पण विक्रमादित्याने ज्यावेळेला हे मंदिर जेव्हा ते आले असेल तेव्हा त्यांनी इकडे एक मंदिराचा पुनरुद्धार केला, पुनर्स्थापना केली मंदिराची आणि त्याने एक शिलालेख लिहिला. त्याच्यानंतर कालांतराने तेही झालं. नंतर त्याच्या कुटुंबातले, त्याच्या मुलाने, त्याच्या नातूने ते पुन्हा स्थापन केलं. त्याच्यानंतर पुन्हा त्याची स्थापना झाली गेली. ज्यावेळेला इतिहास बघितला जातो संपूर्णपणे, त्याला ज्या वेळेला मंदिर जिथे होतं तिथून शरयूचा प्रवाह गेला, त्यामुळे तो उद्ध्वस्त झाला. तर तिकडची जी माती होती अयोध्येची, ही एकदम भुसट होती. म्हणजे जशी आपल्याकडे दणकट माती असते किंवा पहाड असते, दगड असते, तिकडे आपण काही वास्तू उभी केल्या. पण ज्यावेळेला असं वेगळं परीक्षण केलं गेलं, त्यावेळेला असं आढळलं की खाली जी माती आहे, या ठिकाणी जर पायलिंग का आपण केलं किंवा आपण जी कुठली नवीन मेथड जर अडॉप्ट केली आपण, तर हे मंदिर तिकडे टिकणं अशक्य आहे. कारण आपल्याला हजारो वर्षासाठी हे मंदिर बांधायचं होतं. अनेकांची अशी अपेक्षा होती की एकदा असं मंदिर बांधायचं की पुढे 1000-2000 वर्ष या मंदिराला का होता कामा नये. आजची लाईफ टाईम म्हणजे आम्ही जे मंदिर बनवलेलं आहे त्याची आम्ही लाईफ टाईम मोर दॅन 1000 दिले, 1000 इयर दिलेली आहे. तर असं आढळलं की जर मातीचं परीक्षण केलं गेलं, या ठिकाणी माती चांगल्या क्वालिटीची नव्हती. त्यामुळे ज्याला सगळ्यांनी डिस्कशन्स वगैरे केले, चर्चा विनिमय झाले, याच्यामध्ये अनेक संस्था आल्या, CBRI आली, सेंट्रल ब्युरो ऑफ रिसर्च इन्स्टिट्यूट रूरकेला, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मॅनेजमेंट NIRM, IIT मद्रास, IIT चेन्नई, या सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट झालं आणि काही डिस्कशन केलं गेलं. त्याला असं ठरलं की आधी आपण एक्सक्युशन करायचं, जेवढं जातं तेवढं एक्सक्युशन करायचं. आणि एक्सक्युशन केल्यानंतर तिथे एक वेगळ्या प्रकारचं एक इंजिनिअरिंग फील्ड, ज्याला रोलिंग कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट म्हणतात, एक वेगळं कॉन्क्रीट तयार केला, एक डिझाईन केलं गेलं ह्या मंदिराच्या. आणि त्याच्या आधारे त्याच्यामध्ये सिमेंट वॉटर सिमेंट रेशिओ त्याचं कमी असणार आणि त्याची स्ट्रेंथ ही चांगली असली पाहिजे. त्या आधारे एक आर्टिफिशियल रॉक तयार केला गेला. आर्टिफिशियल रॉक, मानवनिर्मित एक दगड त्याला तयार केला. म्हणजे आम्ही 41 फुटापर्यंत 42 फुटापर्यंत आम्ही गेलो. जर आणखी खाली गेलो असतो 1-2 फूट, तर आम्हाला त्या ठिकाणी शरयूचं पाणी सापडलं असतं आणि ते कंट्रोल करणं मुश्किल होतं. ज्याला आम्ही चालायचो खाली, त्याला आमचे पायशे जमिनीत जायचे, वाळू होती ती. आणि आम्हाला भीती होती तिथे की त्याचा साईट कोलॅप्स होऊ नये म्हणून. मग कसं ते जेवढे सुरक्षा प्रोटोकॉल्स होते, सेफ्टीचे जेवढे काही नियम होते, एक्सकॅव्हेशन इज प्रोटेक्शन, ते स्लोप देऊन प्रोटेक्शन करणं, त्याच्यानंतर डायरेक्ट त्याचा सन कॉन्टॅक्ट होणे आणि डायरेक्ट वॉटर कॉन्टॅक्ट कमी करण्यासाठी आम्ही स्लोप प्रोटेक्शनसाठी आम्ही ताडपत्रे टाकले, त्याच्यावरती वजन टाकलं आणि वरती जर पाऊस पडला, आम्ही हे एक्सकॅव्हेशन जर चालू केलं त्यावेळेला जस्ट पावसाळा सुरू होणार होता आणि पावसाचं पाणी डायरेक्ट एजवरती येऊ नये आणि त्याच्यामुळे इरोजन होईल, संपूर्ण माती कट होईल, खाली पडेल, संपूर्ण आपला प्लॅन फिसकटेल. म्हणून आम्ही काय वरती एक वेगळ्या प्रकारे स्लोप प्रोटेक्शन केला. म्हणजे आम्ही 3 लेवल आधी स्टेप वाईज आम्ही कटिंग केलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती आम्ही टार्पोलिन
प्लेस केले. टार्पोलिनवरती आम्ही वजन ठेवलं, वायूच्या गोणी ठेवल्या टार्पो उडू नये म्हणून, आणि वरच्या बाजूला संपूर्ण एक्सकॅव्हेशन कॉर्नरला ड्रेन केले गेले. जर पावसाचं पाणी जरी आलं तर ते त्या ठिकाणी त्या ड्रेन मधून वाहून जाईल, पण ते खाली येणार नाही. आणि पावसाचं पाणी त्या कटिंग वरती न येता त्यामुळे स्लो प्रोटेक्शन, आणि जेवढं पाणी खाली येईल त्या ठिकाणी एक संपीट करून तिथून वॉटर डिवॉटरिंग आम्ही सिस्टीम चालू केली. अशा प्रकारे आम्ही हे सर्व काम केलं. एक आर्टिफिशियल रॉक तयार झाला. आर्टिफिशियल रॉक केलं, त्याचं टेस्टिंग केलं, सर्व केलं गेलं. त्याच्यानंतर मग असं ठरलं गेलं की जेवढे काही करता आपण, तुम्ही जेव्हा काही बनवता, मंदिर बनवता, काही तुम्ही वास्तू बनवता, तर त्याच्या खाली आपण डायरेक्ट जमिनीवरती बनवत नाही, आपण कसं खाली राफ करतो, त्याला फाउंडेशन देतो. बरोबर. पण तिथं कुठलंही मंदिर देतं त्याला फाउंडेशन द्यायचं होतं. आणि असं ठरलं की मंदिराचं जे लाईफ आहे ते मोर दॅन 1000 इयर्स. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं स्टीलचं जे आयुष्य असतं, स्टीलचं लाईफ जे असतं ते 80 ते 100 वर्ष असतं. जेवढे स्टीलचं स्ट्रक्चर मी बघितलं ते 100 वर्षानंतर खराब इरोड होतं सर्व. त्यामुळे तिथे कसल्याही प्रकारचा स्टीलचा वापर न करता एक फाउंडेशन केलं गेलं. त्याला राफ्ट म्हणतो, राफ्ट. पण ते राफ्ट आम्ही भर थंडीमध्ये त्या ठिकाणी, एकदम फुल थंडी होती, आणि त्यांची रिक्वायरमेंट काय होती की जे टेम्परेचर, पोरिंग टेम्परेचर असते कॉन्क्रीटचं, हे 13 ते 14 डिग्री पर्यंत ठेवायचं होतं. म्हणून त्याला कॉन्क्रीट आईस टाकून त्याचं फाउंडेशन केलं गेलं, राफ्ट. मग राफ्ट झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा स्टोन असतो जो बेल्लारीहून आला, वारांगलहून आला, साऊथ म्हणून, ग्रॅनाइट स्टोन. ग्रॅनाइट स्टोनचं लोअर प्लिंथ केलं गेलं. आपण जे फाउंडेशनच्या वरती आपण जे प्लिंथ करतो, म्हणजे टेक्नॉलॉजी तीच यूज केली, परंतु इकडे दगडाच्या मार्फत एक प्लिंथ उभं केलं गेलं. जवळपास 17,000 ग्रॅनाइट स्टोन, 3x6 मीटरचे, 3x6चे, ते इंटरलॉक पद्धतीने त्या ठिकाणी प्लेस केले गेले. आणि ते प्लेस केल्यावरती मग आढळलं, म्हणजे अनेक जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं तसं इंजिनिअरिंग चॅलेंजेस वाढत होते. आधी खाली प्रत्येक आम्ही, आणि त्याला आहे ना एक सगळ्यांना, म्हणजे आमच्या कंपनीचेही लोक होते, कंपनीचे मोठे मोठे इंजिनियर्स होते, आमचे HQचे लोक होती, IIT मद्रास, IITचे लोक, आणि सगळ्या इन्स्टिट्यूट्स मधले सरकारी सगळे यंत्रणा त्या ठिकाणी, त्या सगळ्यांच्या एकत्रित येऊन त्या इंजिनिअरिंग कॉन्फरन्स घडवायचे, आणि जेवढे जेवढे प्रॉब्लेम्स होते त्या प्रॉब्लेम्स वरती यांना सोल्युशन काढत होते. त्याच्यानंतर असं असं मंदिर बनलं गेलं. आणि मेन चॅलेंजेस जे होतं ते वर्कमॅन म्हणजे कसं, जोपर्यंत आम्ही प्लिंथ स्टोन पर्यंत आम्ही होतो, त्याला हे मंदिर असं मंदिर जगात कुणी बनवलं नव्हतं. आणि ही मंदिराची टेक्नॉलॉजी जी होती ती आम्हालाही माहिती नव्हतं. कारण याच्या आधी आम्ही जे काम केलं होतं ते आम्ही सिमेंट कॉन्क्रीट आणि रेन्फोर्समेंट स्टील यांनीच काम करायचो. तर हे कसं करायचं काम, प्लिंथ पर्यंत ठीक होतं, राफ्ट झाला तो आमची फील्ड होती, एवढं स्टील नाही. पण जे स्टोन जे प्लेस करायचे होते ते कसे प्लेस करायचे, मेथड कोणाला माहिती नाही. ज्यावेळेला आम्ही सुरुवात केलं त्या दिवसातून जेव्हा सुरुवात केली पहिले 4-5 स्टोन दिवसातून ग्रॅनाइट स्टोन लागत होते, जे इंटरलॉकिंग वाले. त्याच्यानंतर आम्ही आणखीन फील्ड वाढवली, माणसं वाढवली. जेव्हा आम्ही लिफ्टिंग करायचो त्या स्टोनची एक वेगळी कॅरेक्टरिस्टिक्स होतं, त्याचे वेगळे गुण होते. ज्यात ड्रिल आम्ही अँकर फास्टर टाकायचो, लिफ्टिंग वेगवेगळ्या लिफ्टिंग मेथड्स आम्ही यूज केल्या, ते स्लिप व्हायचं. असं केलं तर मंदिर कसं उभारणार. दिवसातून 10, 12, 15 आम्ही मॅनपॉवर मशिनरीज वाढवत होतो, पण आमची जी प्रोग्रेस होती ती आता जे ह्याच स्पीडने जर आम्ही ग्रॅनाइट स्टोन लावत बसलो तर आम्हाला 2 वर्ष लागतील. 17,000 करायची, दिवसाला जर 10-15 लावायला गेलो तर आपण महिन्याला 450 लावू शकतो. खूपच वर्ष लागतात, 2 पण नाही. मग हे चॅलेंजेस होतं. आणि त्या स्टोनमुळे ना कोणाचा पाय तुटला असता, कोणाचे हात ऍक्सिडेंट होऊ शकतो, ऍक्सिडेंटचे चान्सेस जास्त होते. मग त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी ठरवून मग आपण जसं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपण ग्लास फसाड करतो, त्याला व्हॅक्युम लिफ्टर टाईप असतं, आपण त्याने ग्लास उचलतो. तर व्हॅक्युमचे गुणधर्म आणि ह्याचे वेगवेगळे,
मग आम्ही एका कंपनीशी आम्ही डिस्कशन्स केलं. त्याला सांगितलं की तुम्ही जो व्हॅक्यूम लिफ्टर बनवता तर तुम्ही दगडासाठी बनवू शकता का? तो बोलला नक्की, राम मंदिर आहे तर आम्ही नक्की प्रयत्न करू. आम्ही ही भारतीय कंपनीचं भारतीय कंपनी, जयपूरची कंपनी आहे. जयपूरची. तर त्यांनी त्याप्रमाणे डिझाईन केलं. मग त्याने आम्हाला कॉल केला. रात्री संध्याकाळची वेळ होती, सगळे उत्सुकता होती. आणि त्यावेळेला जेवढेही वेंडर्स होते, आमचे कॉन्ट्रॅक्टर्स होते, ते बोले हे म्हणून त्याची किंमत काही 4.5-5 लाख होती आणि विथ जीएसटी ते जास्त महाग होतं. ते बोले 4.5-5 लाख एवढं खर्च. राम मंदिर ट्रस्टला जीएसटीची माफी नाही, असं काही नाही. सरकारचे सगळे नियम पाळले गेले. म्हणजे तुम्ही असा प्रश्न विचारला तर अनेकांनाही सांगू इच्छितो, राम मंदिरामध्ये कुठल्याही गोष्टीचं म्हणजे सरकारचे जेही नियम, इव्हन लेबर लॉ असेल, कशामध्ये सूट नव्हती. आमचे नियम होते ते आम्ही एकदम नियमानुसार काम करणार आहे आणि त्याच्यात कुठले सगळी हे घेतले नाहीये. तर ते होते आणि अनेकांना ती गोष्ट नवीन होती आणि आम्हालाही कोणाला माहिती नव्हतं आणि त्यांनी त्याच प्रकारे काम केलेलं आहे. आणि त्यांची काम करायची पद्धत कशी असते, रानटी पद्धत, अशा प्रकारे होल करायचं, होल केल्यानंतर असं क्रॉसमध्ये 2 सळ्या घालायच्या, मग त्याला बेल्ट बांधायचं, उचलायचं. ही गावठी पद्धत होती आणि ह्या पद्धतीने ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त होते. स्लिप होऊ शकतो, पुढे पाय पडू शकतो. आम्हाला फुल प्रीप अरेंजमेंट हवी होती आम्हाला. त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतर मग त्याने डिझाईन केलं, ते आलं, त्याचं केलं. ज्या दिवशी त्या दिवशी आम्ही एका तासामध्ये 10 स्टोन ग्रॅनाइट प्लेन स्टोन 10 मार्बल आम्ही बसवले. आनंद झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही केलं 30 केले. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आपले करत होते, आम्ही ते एका कॉन्ट्रॅक्टला ते जबरदस्तीने यूज करायला दिलं. बाकी लोक दिवसाला 5-6 लावत होते, 6-7 कॉन्ट्रॅक्टर होते आणि एका कॉन्ट्रॅक्टरने त्या दिवसामध्ये 30 लावले. बाकी लोक बघायला लागले. मग आम्ही आणखीन एक मागवलं. म्हणजे ही जी टेक्नॉलॉजी आहे, सक्शन पंप घेऊन ग्रॅनाइटचे, मग त्याच्यानंतर अनेकांनी मग, पण ही नवीन टेक्नॉलॉजी उत्पन्न झाली आहे या सगळ्या प्रयत्नामध्ये की आधी होती? ग्लाससाठी होती, दगडासाठी होती, दगडासाठी नव्हती. दगडासाठी पहिल्यांदा आपण यूज. त्याला अशी सिस्टम केली की जर सपोज सडनली जर पॉवर फेलियर झालं तर त्याच्यामध्ये काही वेळेस असा वेळ मिळावा पाहिजे की ते सेफली खाली प्लेस करणं. तर आपण उचललं, वरती लिफ्ट केलं आणि पॉवर गेलं आणि त्यांनी जर सक्शन सोडून दिलं तर ते खाली पडू शकतो. पण त्याच्यामध्ये काही असा वेळ दिलेला होता की पॉवर फेलियर जर झालं तरी काही सेकंदाचा असा वेळ होता, 2 मिनिटाचा वगैरे, की तो 2 मिनिटांमध्ये असं खाली तो पॉवर बॅकअप त्याला होतं. तर अशी अरेंजमेंट आपण केलेली होती. मग त्याच्यानंतर सगळ्यांनी ती एक्सेप्ट केल्या. त्यात आम्ही स्टोन लावत गेलो. पण कसं असतं, लेवल डिफरन्स होता आणि गाड्या, आता तसं आलं की आमचं जे स्टोन यायचं, साऊथमधून स्टोन यायचे ग्रॅनाइट स्टोन, आधी एक गाडी यायची, आम्ही दिवसात 10-12 लावत होतो. 2 गाडी यायचे, मग सगळे स्टोन प्लेस होत होते. व्हॅक्युम लिफ्ट आल्यानंतर आहे ना, कामाची स्पीड वाढला. आता असं आलं की गाड्या कमी पडायला लागले. 2 आले की 2 गाड्या आल्या दिवसातून, आम्ही 2च्या 2 एका दिवसात लावत होतो. गाड्या कमी पडल्या. मग आता चॅलेंज, दुसरं काय, सगळं ट्रकने यायचं. अयोध्येचे रस्ते छोटे होते आणि नवीन अयोध्या बनत होती. त्या रस्ता खुदाई केला, रस्ता खोदून ठेवला होता, नवीन रस्त्याचं काम चालू होतं. त्यामुळे ह्या पार्किंगमुळे बाहेर ट्रॅफिकची म्हणजे वाहतुकीचा खोळंबा व्हायचा, रोड जाम व्हायचे. अनेक जण ओरडत आहेत आणि तुम्हाला माहिती, प्रत्येक ठिकाणी असताच माणूस सिस्टीमच्या विरुद्ध आवाज सुचवणार. आम्हाला त्याचा त्रास व्हायला लागला. मग त्यावेळेला असंच ठरलं की आपण हे बाय रोड येतो त्याच्यापेक्षा आपलं कंटेनर आणलं तर एकाच वेळेला. मग आम्ही कॉनकॉर डोअर टू डोअर जो अरेंजमेंट आहे कुरिअर सेवा कंटेनरच्या थ्रू, आम्ही अख्ख्या एक मालगाडीतून कंटेनरमधून हे स्टोन यायचे कानपूरमधून अख्खे कंटेनर उचलून ठेवले जायचे आणि कंटेनरचे कंटेनर येत होते. म्हणतात ना, चेंज इज इरिटेबल, म्हणजे बदल आवश्यक असतो. प्रत्येक गोष्टीत बदल, आपण काय नवीन काय करत असतो. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते. आमचे जेव्हा आम्ही पहिल्यांदा आतापर्यंत सगळी इंजिनिअरिंग केलं तर व्हॅक्युम लिफ्टरला सगळं लावत आलं. मग ते ज्यावेळेला कंटेनर आले तर कंटेनर कसं अनलोड करायचा, त्याच्यासाठी काय वेगळंच होतं. मग त्यावेळेला एकाने आम्हाला सांगितलं की एक टेली हँडलर नावाचे एक इक्विपमेंट येतो, जे आतमध्ये कंटेनर जाणं, उचलणं, घेऊन येणार. आम्ही एक इंजिनिअरिंग मेथड आम्ही
एक्सेप्ट म्हणजे सेफ्टीमध्ये कसं असतं, एक हेराकी ऑफ कंट्रोल मेजर्स असतात. कुठलाही ऍक्सिडेंट जर तुम्हाला थांबायचं असेल तर कसं एलिमिनेशन, सबस्टिट्यूशन, इंजिनिअरिंग कंट्रोल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल, पीपीज आमचं हे असतं. तर आम्ही मॅक्झिमम इंजिनिअरिंग कंट्रोलवरती एलिमिनेशन सबस्टिट्यूशन्स आम्ही एक एक गोष्ट सबस्टिट्यूट करत गेलो, इंजिनिअरिंग मेथड अडॉप्ट करत गेलो. मग संपूर्णपणे स्टोन लावले गेले आणि आम्ही रेकॉर्ड टाईममध्ये हे सगळे तिन्ही कामं केले. एक्सकॅव्हेशन रेकॉर्ड टाईममध्ये झालं, त्याच्यानंतर RCC लेईंग म्हणजे जो आर्टिफिशियल रॉक बनवला तोही रेकॉर्ड टाईममध्ये म्हणजे शेड्यूलच्या आधी झालं. प्लेन स्टोन राफ्टच्या वेळेला थोडा इंजिनिअरिंग थोडा प्रॉब्लेम आलेला, मग तेही आम्ही जिंकलं, ते युद्ध जिंकलं आम्ही, हे झालं. त्याच्यानंतर जे चॅलेंज सुरू झालं ते सर्वात महत्वाचं 1 जून 2022ला सगळ्यात पहिल्यांदा हे बन्सीपाळचा स्टोन जो आहे त्याचं इरेक्शन, त्याचं इन्स्टॉलेशन सुरू झालं, म्हणजे मंदिराचं खरोखर काम सुरू झालं. त्याच्यासाठी जी टीम आली ही संपूर्णपणे टीम जी आहे ही राजस्थान अरावली पर्वताच्या जवळपासची एरिया, आणि हे मॅक्झिमम सगळे म्हणजे एकदम गरीब लोक. त्यांचं आयुष्य हे फक्त दगडखाणीमध्ये काम करणं आणि दगडांशी, म्हणजे त्यांचं नातंही दगडांशी जुळलं होतं. म्हणजे दगड कसा, म्हणजे जो स्टोन असतो तो स्टोन कसा प्लेस करायचा, त्याला कसं लिफ्टिंग करायचं, त्याला कार्विंग कसं करायचं, म्हणजे शिल्पकला, कार्विंग, शिल्पकला ही वेगळी. अच्छा, हा पार्ट वेगळा आहे. मग हे काय प्लेन म्हणजे स्टोन इन्स्टॉलेशन, जे दगड यायचे, ओके, ते दगड व्यवस्थित कापून प्रत्येक साईज, जो आर्किटेक्ट सोमपुरा जे होते त्यांनी त्याचे जे ड्रॉइंग दिली होती, डिझाईन दिले होते कसं मंदिर बनायचं, तर त्याचं प्रत्येकाचं एक वेगवेगळं नाव होतं आणि ती नावं पण त्यांच्या मनाप्रमाणेच होती. म्हणजे नावं ही आपल्या, तुम्हाला एक माहिती मिळेल, पूर्वीच्या काही भारतामध्ये काही युनिव्हर्सिटीज होत्या, नालंदा होती, तक्षशिला होती, तशी एक सोमपुरा एक विद्यालय होतं, ते ह्याला होतं, सोमनाथला होतं, आणि जे नंतर कालांतराने उद्ध्वस्त झालं. आणि तो सोमपुरा जी फॅमिली आहे, सोमपुरा जो एक गाव आहे, सोमपुरा जो समाज जो आहे, त्यांचं काम फक्त हे मंदिराचं निर्माण करणं. आणि ह्याच लोकांनी, ह्या सगळ्या लोकांना ट्रेन केला. राजस्थानमध्ये अरावलीच्या लोकांना कसं त्यांचं आयुष्य त्या दगडामध्येच गेलं, पण त्यांना माहिती आहे हे दगड कसं लिफ्ट करायचं. पण त्यांचे जे तंत्रज्ञान होतं हे सगळं अप्रगत होतं, म्हणजे त्याच्याशी आणि सेफ्टीशी काही त्यांचं देणेघेणं नव्हतं. त्या लोकांना स्कॅफोल्डिंग म्हटलं की त्यांना नवल वाटायचं. आपण जे लोखंड स्कॅफोल्डिंग, कपलॉक सिस्टीम वगैरे स्टील स्टॉक करतो, त्याला बांबू स्कॅफोल्डिंग करायला ते त्यांना आवडायचं. त्यांना हाईट वरती काम करताना फुल बॉडी हार्नेस हा त्यांना वाटायचं की अडचण आहे. म्हणजे गॉगल्स घालणं, नोज मास्क, हँडलोज, हे जेवढे सेफ्टी पीपी हे त्यांच्यासाठी दुश्मन होते, कारण यांनी कधी तसे घालून काम केलं नाही. आणि हा जो हा जे आहेत ना एकदम अशिक्षित, जर त्यांच्यातलं म्हणजे कसं त्यांच्या जे बॉडी लँग्वेज बी त्या लोकांची त्यांची असायची ना त्याची, कारण कधी त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलंच नाही. आणि सगळेजण जे आहेत ना, सगळ्यांचं मॅक्झिमम एज वय असायचं लाईफ म्हणजे 40-45 नंतर ते लोक फार कमी लोक जगतात आणि कामं करतात, कारण त्यांचं त्या आणि सगळ्यांना एकदा एका लेबरला मी समजावलं गेलो, अरे भाई तू असं कटिंग करतोस, सर्व स्टोनच्या जवळ राहतोस, तर तू नॉच मागला तुला असं होईल. बोला काय होईल, तर तुझ्या ह्याच्यामध्ये होईल. सिलिकोसिस होतं ना, तो मला सांगायला लागला. सिलिकोसिस असं होतं, तसं होतं, असं मला तो सांगायला लागला. मला नसतं म्हणून न वाटलं, तुला एवढं माहिती तू ऐकत का नाही. बोला आम्ही जर हे करायला गेलो ना, बोला आम्हाला राजस्थान सरकारकडून आम्हाला पेन्शन मिळते, आमचं सगळ्यांचं कार्ड बनलेलं आहे सिलिकोसिसचं. आमच्या गावामध्ये आम्हाला औषधे मिळतात, आमच्या ट्रेनिंग होतं, पण आम्ही जे हे करायला गेलो ना, आम्ही उपाशी राहू. आम्हाला सगळं माहिती आहे. हे करायला गेलो म्हणजे आम्ही जर नियम जर पाहिले नाही, एवढे नियम जर पाहिले ना, तर आम्ही काम करू शकत नाही. अच्छा. मग मी त्यांच्याशी भरपूर त्या समजायचं, तर हट्ट करायचं. मग त्यांचे कॉन्ट्रॅक्टर यायचे आम्हाला, बोलत तुम्हाला माहिती आहे का, या लोकांना तुम्ही जर फोर्स केला नाही लोक काम नाही करणार. एवढं पण असं तर केलं तर आपण माझ्या मनाच्या विरोधात आहेत ना ते. आपल्याला सुरक्षित नियम पाहिले पाहिजे. ते तुम्ही फोर्स नका करू, आपण प्रयत्न करू, पण तुम्ही फोर्स नका करू. मी मग विचार केला की आपण आपल्या मनाला वरती थोडं कंट्रोल ठेवू, आपण इकडे आपण कामाची पद्धत आपण वेगळी करूया. मग त्या सगळ्यांना समजत गेलो.
तर लिफ्टिंग कसे करायचं त्यांना नियम आम्ही तर सांगायचो, त्यांच्याबरोबर राहायचो. आम्ही त्यांना उपदेश नाही करतो, आम्ही त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व. आम्ही माझ्या अख्ख्या टीमला सांगितलं की तुम्ही त्यांना नियम सांगायला गेले की तुम्हाला 10 नियम सांगतील. जसं मला सिलिकॉसिस तुम्हाला मी सांगितलं, त्यांनी मला 10 नियम सांगितले. सिलिकॉसिस असं होतं, त्यांना सर्व माहिती आहे. जर तुम्ही त्याला त्यांच्यामध्ये मिसळा, त्यांच्यातलं बना आणि त्यांच्याबरोबर राहून त्यांना सुधारायचा प्रयत्न करा. मग आम्ही त्याला सांगायचो लिफ्टिंग असं बिल्ड व्हायचं, एवढा अँगल ठेवायचा, अशा तऱ्हेने लावायचं असतं, असं याला प्रिकॉशन्स घ्यायचं. लिफ्टिंग वेब सिलिंग तुटता कामा नये, त्याला पॅकिंग लावलं पाहिजे. आम्ही त्यांना त्यांच्यावर राहून त्यांच्यासारखंच बोलायचं, त्यांच्यासारखं प्रयत्न. तरी ते लोक हाईटला गेले की सेफ्टी बेल्ट घालायची नाही, त्यांना असं स्कॅफोल्डिंग असं चढायचं. आम्ही तसं एक दिवस एक हक्काराम नावाचा एक 19 वर्षाचा मुलगा होता, तो काम करत होता. आणि त्यामध्ये तिकडे कसं एक सुपरवायझर असं त्याच्याबरोबर काम करण्याची टीम होती. त्याच्यामध्ये त्याचा काका, त्याचा मामा, त्याचा भाऊ, त्याचे सगळे असे नातेवाईकांची एक टीम असायची आणि ते लोक काम करायचे. हक्काराम जो होता तो हाईटला काम करत होता. आणि त्या दिवशी त्याला काय झालं म्हणजे माझ्या एका सेफ्टी इन्स्पेक्टरने त्याला सांगितलं, तू वरती काम करतो, तू बेल्ट घाल. तो जरा सारखं सांगतात, आपण ऐकूया यांचं. मग तो बेल्ट घालायला गेला, त्यांनी बेल्ट घातला आणि त्या दिवशी त्याचा पाय स्लिप झाला आणि तो खाली, पण तो लटकला. तो हँग होत होता, खाली पडला नाही, तो हँग होत होता. आणि सगळ्यांनी बघितलं आणि सगळ्यांना समजलं की सेफ्टी बेल्टचं महत्व काय. त्या दिवशी तो एक टर्निंग पॉइंट होता माझ्या सेफ्टीसाठी. त्याच्यानंतर प्रत्येकाने सेफ्टी बेल्ट घालायचा प्रयत्न केला, सगळ्यांनी घालायला सुरुवात केली. मग त्यांना समजलं की बाबा सेफ वर्किंग प्लॅटफॉर्म काय महत्वाचं असतं, आपण कसं केलं पाहिजे, आपल्याला लागत नाही. मग त्यांना असं जाणीव झाले की ते मला थँक्यू बोलायला की तुमच्यामुळे आम्हाला समजलं असंच आहे, तुमच्यामुळे आमचा माणूस एक वाचला. मग तो मेसेज केला आणि आम्ही तो काय केलं, जाणून बुजून सगळ्यांना सांगायचं, अरे हाच मुलगा आता वरती लटकलेला पडलेला, लटकला, सेफ्टी घातलं, एक्झाम्पल बनवून टाकलं, एक्झाम्पल बनवलं. आणि अशा तऱ्हेने आम्ही म्हटलेलं, आम्ही त्यांच्यामधला बनून आम्ही काम करत होतो. त्यामुळे मी तिकडे म्हटलं की त्या ठिकाणी मी काम खरोखर एन्जॉय केलं त्यांच्यामधले बनून. मला सगळे सांगायचे, अरे काय तू कुठे मुंबईमध्ये राहणारे व्यक्ती काय आणि असं करतो, सर्व यांच्यामध्ये वेळ देतोस. मला सांगायचे की तू त्यांच्या नाही. म्हटलं मला माझा स्वार्थ आहे. माझा स्वार्थ काय की माझा प्रोजेक्ट जो पूर्ण झाला पाहिजे हा विदाउट लॉस झाला पाहिजे, विदाउट लॉस टाइम इन्सिडेंट झाला पाहिजे आणि सेफली झाला पाहिजे. आणि मी एक सगळ्यांना शब्द दिलेला आहे. तर हकारामचा जो इन्सिडेंट तुम्ही सांगितलं की कुठेतरी ते जे काही झालं चांगल्यासाठी झालं, पण एक म्हणतात ना या पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला असं तिकडे वाटलं काही डिवाइन पॉवर आहे आपल्या बरोबर, म्हणजे असे काही इन्सिडेंट ज्यांनी तुम्हाला वाटलं की यार आपण जे करतोय का हे होतंय, हे आपोआप घडून येतंय, असं काही एखाद दोन गोष्टी तुम्हाला लक्षात असतील? तसं त्या ठिकाणी अशा अनेक अशा गोष्टी आहेत. म्हणजे कसं आम्हाला सतत असं वाटत होतं की आम्ही जे मेहनत करतो आहोत, सगळेजण मेहनत करतो आहोत, आमच्या मेहनतीबरोबर नक्कीच प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आणि त्यांचा पाठबळ हे आम्हाला छुपवतं. एक मागून होतं, एक डिवाइन पॉवर होती. जेव्हा आम्ही कुठलेही काम करत होतो आम्हाला अडचणी यायच्या. जेव्हा यायच्या त्यावेळेला आम्ही आमचे द बेस्ट एफर्ट द्यायचा प्रयत्न करायचो. आणि आम्ही जेवढे एफर्ट्स द्यायचो ना त्याला आम्हाला एक म्हणतात ना एक पाठबळ, एक आतून एक एनर्जी मिळायची, हा तुम्ही सक्सेस व्हाल. आणि आमचं जिथे आम्ही काय नवीन करायचा प्रयत्न केला तिकडे आम्हाला यश मिळत गेलं. त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही असंच, ज्यावेळेला मी सुरुवातीला गेलो, एक गोष्ट तुम्हाला सांगितली नव्हती, ज्यावेळेला मी सुरुवातीला जेव्हा गेलो होतो राम मंदिर दर्शन घेतलं, त्यावेळेला मी गर्भगृहाचं दर्शन घेतलं, तर त्या ठिकाणी मला हे कुठलं राम मंदिर होतं? हेच अयोध्येच. तर तिकडेच जिकडे पूजा केली होती त्या ठिकाणी मी सगळ्यात पहिल्यांदा एक ध्वज विकत घेतला. आम्ही हनुमानगडीला गेलेलो आणि तिकडे मस्तपैकी बॅरिकेशन करून तिकडे ध्वज लावला. म्हणजे हा ध्वज आहे ना, जेव्हापर्यंत राम मंदिर पूर्ण होत नाही तोपर्यंत ध्वज असाच फडकत राहणार, सुरुवातीपासून ते एंड पर्यंत आम्ही ध्वज. आणि त्याच्यानंतर जसं मंदिर पूर्ण होत गेलं ध्वजाची जागा बदलत गेली, ध्वज उंच जात गेला. आणि प्रत्येक कुठलाही एक चांगला मुहूर्त असेल तर प्रत्येक मुहूर्ताला आम्ही किंवा आमच्यापैकी कोणी जणी पैसे काढायचं. आम्ही वर्गणीतून आम्ही एका माणसाची लोड एक 200-250 रुपयाचा मोठा ध्वज घेऊन यायचो. आम्ही तो ध्वज लावायचो.
प्रत्येक ध्वज आम्ही चेंज बदलत होतो. ते 5 वर्ष सतत तो ध्वज 7 वर्ष आम्ही ध्वज अच्छा. जे त्याच्या उंची वाढत जसं मंदिराचं उंच वाढत गेलं तसं आम्ही केलं. त्यामुळे त्या ध्वजाचा तो जो भगवा ध्वज होता त्याचाही आमच्याबरोबर एक तो वाऱ्यावर जसा जसा फडकायचा ना त्याचा आमचा उत्साह वाढायचा. ओके. मंदिराबरोबर मला अजून एक, तुम्ही एक मराठी माणूस अयोध्येला जातो, अयोध्येत मराठी, अच्छा तिकडच्या लोकांना मराठी माणसाबद्दल कितपत काय माहिती आहे की मराठी म्हणजे कोण आहेत, खाण्यापिण्याची तुमची जी प्रश्न विचार आता तुम्ही हा प्रश्न मला विचारलेलाच आहे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक मराठी माणसांना आणि हिंदुत्वाद्यांना एक आनंद होईल. तिथे अजूनही कोणालाही विचारलं तर एक सगळ्यात जास्त कुतूहल जे आहे ते बाळासाहेबांबद्दल आहे. अजूनही त्यांच्या लोकांना एवढंच वाटतं की अयोध्येमध्ये बाळासाहेबांमुळेच बाबरी मशीद पडली गेली आणि शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या सैनिकांनीच पाडली असे लोकांचं म्हणणं आहे. एकदा मी विनय कटियार जिथे आम्ही राहायचो त्याच्यापासून जवळच विनय कटियार जे बजरंग दलाचे जे पूर्वचे अध्यक्ष होते ते विनय कटियार त्यांनी आम्हाला जागा दिलेली आमच्या लेबर कॉलनी बांधण्यासाठी. तर त्यांच्याकडे आम्ही नेहमी जातो. ज्यावेळी मी पहिल्यांदा भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी आमचं स्वागत केलं आणि मला बोलले तू मराठी आहे? बोला हा मराठी. म्हणजे बाळासाहेब की भूमी से है. यस. एक आनंद आला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यांना माहिती असेल, लता मंगेशकर यांचं निधन झालं. त्याच्या निधनानंतर त्यांचं काय 2-3 महिन्यानंतर त्यांची जयंती होती, त्यांचा वाढदिवस होता. त्यावेळेला अयोध्येमध्ये सगळ्यात पहिल्यांदा विना चौक म्हणजे लता मंगेशकर चौराहा तिकडे लता मंगेशकर चौरा आहे त्या ठिकाणी त्याचं तिकडे बांधलं गेलं. म्हणजे बहुतेक ते भारतातलं पहिलं अशी जागा आहे इथे एका मराठी माणसाचं स्मारक विना लता मंगेशकर. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, अयोध्येमध्ये 2च मराठी कुटुंब राहतात पूर्वीपासून. अच्छा. एक देशपांडे कुटुंबीय, दुसरं भागवत कुटुंबीय. जे भागवत कुटुंबीय जे आहेत ते ग्वाल्हेरच्या शिंदेकडे चाकरीला होते आणि जी अयोध्येमध्ये आणि वाराणसीमध्ये जे ग्वाल्हेरच्या शिंदेची जी काही प्रॉपर्टी काही मंदिर होते त्याचे व्यवस्थापनामध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांना त्यातून काहीतरी एक आनंद मिळत नव्हता म्हणून ते अयोध्येमध्ये शिफ्ट झाले आणि ते अयोध्येमध्येच राहिले. म्हणजे शिंदे वाराणसीला होते त्यामुळे शिंदेला. तसं म्हटलं तर वाराणसीमध्ये अनेक आपल्या मराठी कुटुंब भेटली तुम्हाला. वाराणसीमध्ये आहेत अनेक आहेत. तसं हे भागवत आहेत. आणि दुसरं जे आहे आता अयोध्येचं आणि मराठी माणसाचं नातं काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिलं तिकडच्या काळेराम मंदिराचा इतिहास समजून घ्यायला. हे काळेराम मंदिर आणि नाशिक मधलं काळेराम मंदिर याचा काही संबंध नाहीये. एक यवतमाळचे बुलढाण्याचे एक ब्राह्मण होते. त्यांना असंच स्वप्नामध्ये प्रत्येक वेळेला मी तिकडचे जे देशपांडे गुरुजी आहेत त्यांनी मला सांगितलेलं ही स्टोरी त्यांनी सांगितलं आम्हाला. तर त्यांनी सांगितलं की त्यांना आपण थोडक्यात ती स्टोरी व्हिजिट करू शकतो. म्हणजे त्यांना असं साक्षात्कार झाला म्हणून ते मनशांतीसाठी अयोध्येला आले. म्हणजे प्रभू रामचंद्र त्यांच्या स्वतः सारखे यायचे. त्यांना असं वाटलं की प्रभू रामचंद्र बोलायचं म्हणून ते त्यांना भेटायला गेले. दर्शन घेतलं पण तोपर्यंत मंदिर उद्ध्वस्त झालं होतं. मंदिर म्हणजे फक्त अयोध्येमध्ये त्यावेळेला फक्त शरयू नदी होती, रामाचं नाव होतं, जन्मभूमी होतं, मंदिर हा नव्हतंच की बाबराच्या सैनिकांनी त्या मंदिराचं हे केलं. अच्छा. म्हणजे तेव्हा काहीच नव्हतं अयोध्येमध्ये. हे कधीची गोष्ट आहे साधारण? ही 1542-43 गोष्ट, पण ही 17व्या शतकातली गोष्ट ही गोष्ट आहे. त्यावेळेला ते तिथे आता पूजा करत होते आणि शरीरमध्ये स्नान करत होते. त्यावेळेस त्यांच्या पायाला काहीतरी दगड लागला म्हणून ते बघायला गेले तर त्यांना तिकडे काळ्या पाषाणातली मूर्ती, रामाची मूर्ती दिसली. जेव्हा त्यांनी उचलले तर काळेराम मिळाले. मग त्यांनी ती मूर्ती बाहेर काढली आणि त्या ठिकाणी कसं असतं पूर्वी आपण कसं आधी मंदिर बनवतो नंतर देवाची स्थापना करतो. पण त्यांनी जसं त्यांना मिळालं तर बोला काळेराम मिळाले, त्याचं नाव काळेराम पडलं. ते जवळ घेऊन आले. तिथे नागेश्वरनाथाचं मंदिर आहे. ते कुश रामाचा प्रभू रामचंद्र कुश यांनी त्याची स्थापना केलेली आहे आणि अयोध्येतल्या पूर्वी जुन्या मंदिरापैकी ते एक मंदिर आहे. तर त्यांनी तिकडे त्याच्या मागे एक पिंपळाचं झाड होतं. त्या झाडाखाली ती मूर्ती त्यांनी ठेवली, प्रतिष्ठापना केली
त्याची पूजा केली आणि नंतर कारण तिकडे मंदिर झालं. आता त्या मंदिराचे जे संपूर्णपणे व्यवस्थापन आहे आणि जे मंदिराचे जे पुजारी आहेत ते 18व्या शतकापासून अजून मराठी देशपांडे कुटुंबीयाच आहे. अजूनही त्यांची मुलं अजून आहेत आणि त्या मंदिराचे सर्व जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टीमध्ये सगळे मराठीच आहेत आणि ते संपूर्णपणे लोकवर्गणीतून ते मंदिर अजून चाललं आहे. आणि असं चाललं अयोध्येतले जे खास मंदिरं आहेत जे मानाचे 5 मंदिरं जे आहेत कुठली आहेत म्हणजे जर तुम्ही नावं सांगू शकाल तर? एक हनुमानगडी, दुसरं कायराम, तिसरं नागेश्वरनाथ, चौथं प्रभू रामाची कुलदेवी जी आहे देवकाली आणि चौथं लक्ष्मण किल्ला. ओके. हे 5 मंदिराचं फार महत्व आहे. म्हणजे कोणी अयोध्येला जात असेल दर्शनाला तर ही 5-6 त्याच्या व्यतिरिक्त अजून मंदिर आहेत. एक कनक भवन आहे की तिकडे फक्त एकच मंदिर आहे जिकडे कनक भवन की तिथे राजा राम आहे, बाकी ठिकाणी राम लल्ला आहे. हे राजा राम आहे. आणि कनक भवन जे आहे ते माता सीतेला दशरथाने लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा चेहरा दाखवला, मूळ दिखाई के रस्म म्हणतात, तेव्हा ते कनक भवन दिलेलं आहे, ते मंदिर दिलेलं आहे. तर कसं म्हणतात की काय रामाचं जेव्हा दर्शन आपण घेतो तर काय रामाचे कार्तिक एका पौर्णिमेच्या दिवशी अयोध्येमध्ये परिक्रमा होते, पंचकोशी परिक्रमा, 14 परिक्रमा होते. तर काय रामाचं जेव्हा तुम्ही परिक्रमा करता तेव्हा तुम्हाला एक आनंद मिळतो की एक अयोध्येची परिक्रमा. आणि ते जे मंदिर जेव्हा इतिहास जेव्हा शोधला गेला त्यावेळेला हीच मूर्ती होती ज्यावेळेला बाबराच्या सैनिकांनी ज्यावेळेला अयोध्येमध्ये आक्रमण केलं त्यावेळेला तिकडे पुजारीने त्यांच्या सैनिकांच्या याच्यातून मुक्तता व्हावी म्हणून त्या ठिकाणी सर्व ठिकाणी त्या मूर्तीचं एका ठिकाणी रूप ठेवलेलं. हीच मूर्ती ज्याची राजा विक्रमादित्याने स्थापना केली. आणि तो जो बोर्ड आहे 1901 ला जेव्हा लॉर्ड कचने जेव्हा फाणीचा बनतो त्यावेळेला त्यांनी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली. त्यावेळेला त्यांनी अयोध्येची ज्यावेळेला संपूर्णपणे सर्वे केला होता त्यावेळेला त्यांनी तो जो बोर्ड जो आहे तो त्यांनी कायराम मंदिराच्या बाहेरही लिहिलेला आहे. तिकडे लिहिलेलं आहे की जन्मभूमी स्थान मूर्ती विष्णू श्रीहरी. तुम्ही म्हणताय काळे रामाची जी मूर्ती आहे ती विक्रमादित्याच्या काळात जी मूर्ती होती ती नंतर बाबरच्या लोकांनी जेव्हा ते मंदिर तोडायला घेतलं पुजाऱ्यांनी ती मूर्ती लपवली आणि नंतर महाराष्ट्राच्या एक देशपांडे नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात राम आले. ते शरयू नदीमध्ये गेले, तिकडे त्यांना ती मूर्ती स्थापन म्हणजे ती मिळाली आणि त्या मूर्तीचं जे मंदिर झालंय तर ही विक्रम म्हणजे साधारण 2-2.5 हजार वर्ष जुनी ती मूर्ती असू शकते. दुसरं पण तुम्ही मराठी माणसाचं स्थान म्हटलं अयोध्येचं, हे 2 तर आहेतच. त्याच्यानंतर जसं जसं कन्स्ट्रक्शन वाढत गेलं तसं अनेक मराठी माणसं ह्या प्रोजेक्टशी जोडली गेली. ट्रस्टमध्ये जगदीश शाफळे सर आहेत, ते पुण्याचे आहेत, प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. दुसऱ्या नंबरला गिरीश सहस्त्रभोजने जे आहेत पहिले नागपूरचे होते, ते पण ते गोव्याला शिफ्ट झालेले आहेत आणि तेही सुरुवातीपासून आहेत आणि ते 1970च्या IITचे MTech आहेत, दोघेही आहेत. त्याच्यानंतर आपले अविनाश संगमनेरकर हेही आहेत. सुभाष पाटील हे जळगावचे आहेत. ट्रस्ट इंजिनियर जगन्नाथ गोवे औरंगाबादचे आहेत. एक माणूस जोडत गेला. मी स्वतः त्याच्यानंतर माझ्यानंतर 40 गावचे आमचे प्रोजेक्ट मॅनेजर होते, सतीश चव्हाण सर होते. सुनील बनकर यवतमाळचाच आहे. एक सागर इंगोळे यवतमाळचाच आहे. एक विनोद सिंग कुशवा ज्याचा जो भिंडचा आहे पण त्याचं संपूर्ण शिक्षण बालपणी सगळं पुण्याला गेलेलं, असलकीत मराठी बोलतो, हे मराठी आहेत. अनेक असे मराठी जोडत गेले. राधे जोशी एक टाटा कन्सल्टिंग मध्ये मराठी आलेले आहेत. त्याच्यानंतर संपूर्णपणे अयोध्येच्या मंदिराचं जे आपण व्हिडिओग्राफी संपूर्ण फोटोग्राफी आपण बनवतो आहे ते अभिया कन्स्ट्रक्शन क्रिएशन्स, हे सातपूरकर, एकनाथ सातपूरकर, हे नाशिकचे पण ते राहायला दादरला आहेत. अनेक असे मराठी लोक आपण भेटत गेलो अनेक मराठी जोड गेले. पण आपण जर खरोखर जर आभार करायचं असं म्हटलं मराठी माणसांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आभार आपण केलं पाहिजे की आज अयोध्येचं जे मंदिर आहे ते त्यांचाही त्याच्यात सहभाग आहे. कारण जेव्हा अयोध्येच्या मंदिरावरती
लॉक लावलं गेलं 1949ला, त्यावेळेला पहिला जो खटला दाखल केला होता हिंदू महासभेने, आणि ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची संघटना त्यांच्या आदेशानंतर गेलेला खटला दाखल झालेला आहे. अशा प्रकारे मराठी कनेक्शन हा अयोध्येशी आहे. ओके, तुम्ही जसं आता आपण मंदिर कसं बनलं, एक एक स्टेज, आणि तुम्हाला जे काही चॅलेंजेस वगैरे आले, मराठी लोक आणि अयोध्येबद्दल बोललो. 5 वर्षानंतर जसं तुम्ही बोलला, पहिल्यांदा गेल्यावर अयोध्या एक गल्ली होती, छोटस गाव, छोटं शहर म्हणू. 5 वर्षानंतर जेव्हा हे मंदिर बनलं, त्याच्या आधी मध्ये एकदा नरेंद्र मोदीजींनी त्याचं हे मूर्तीची स्थापना जेव्हा केली होती 24 जानेवारीला नाही 22 जानेवारी 2024ला नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाची स्थापना केली. त्यानंतर अयोध्ये इकॉनॉमिक ग्रोथ वाईज का तिकडे कारण टुरिझम वाढलं, तर आणि त्यानंतर मला वाटतं गेले 2 वर्ष खूप पर्यटक जे भावुक आहेत, जे दर्शनासाठी वगैरे येतात, ऍज अ शहर अयोध्या म्हणजे तुम्ही ते कसं बदलताना बघितलं? बघा, एक सांगतो तुम्हाला, ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला संध्याकाळी जर मला भूक लागली तर मला खाण्यासाठी समोसा किंवा कचोरी याच्याशिवाय अयोध्येमध्ये काहीच मिळायचं नाही. आणि हॉटेलिंग म्हणजे काही खायचं असेल, आपल्याकडून बाहेर जायचं असेल तर मला लांब जावं लागायचं. पण अयोध्या शहर आणि फैजाबाद याच्यामध्ये फरक आहे. अयोध्येला असं मोठं हॉटेल असंही काही नव्हतं. आणि त्यावेळेला माझ्या गेस्ट मी जिथे राहायचो, फैजाबादला साहबगंज पोलीस चौकी एरिया, तिथून मला जर नया घाटला जायचं असेल शरयू किनारी, तर त्यावेळेला मी 10 रुपये ऑटोनी जात होतो. तर ऑटो भरपूर होत्या, कधी फिरायला जाणं वगैरे सर्व होतं. आणि त्याला वेळ कमी लागायचा, म्हणजे भरपूर वेळ लागायचा, कारण रस्ता छोटा होता. आता तुम्हाला जर तिकडे जायचं असेल तर तुम्हाला जिथून मी राहायचो साहबगंज पोलीस चौकीत नया घाटला जायचं असेल तर तुम्हाला आता 70-80 रुपये खर्च येतो. आणि तिकडे तुम्हाला मिळत पण नाही, कारण त्याच्यापेक्षा जास्त देणारे लोक आहेत. पूर्वी आमचे जे सगळे माझे स्टाफ वगैरे होते, हे महिना 500 रुपये भाड्यामध्ये एक घरामध्ये घरात राहायचे. किंवा एखाद्या भरपूर सारे मंदिर आहेत की त्यांच्या स्वतःची अशा खोल्या त्यांच्या होत्या, तर ते महिन्यात 300 या 500 रुपये, एका माणसाला महिन्याला 200-250 रुपये अशा भाड्याने आमचा स्टाफ राहायचा. जसं प्राणप्रतिष्ठा झाली 22 जानेवारी 2024, त्याला एवढे अयोध्येला हॉटेल्स नव्हते, फार कमी हॉटेल्स होते. तर सरकारने सांगितलं होमस्टे. अनेकांना म्हणजे पैसा म्हणजे एक उत्पन्नाचं एक साधन मिळालं. अनेकांनी काय केलं, आपल्या घरं होती, घराचं रिपेअरिंग केलं, सगळे केलं, आणि तिकडे व्यवस्थितपणे रंगरंगोटी करून फर्निचर लावून होमस्टे सुरुवात केला. तर त्यावेळेला 500 रुपये जेव्हा आधी लोक भाड्यात देत होतं की 300 रुपये देत होते, तर त्या लोकांनी त्यांचं जे भाडं जे होतं ते 2500-3000 असं केलं. 5 पट. 5 पट केला. अनेकांना मिळतही नव्हतं, म्हणजे राहण्यासाठी घर मिळत नव्हतं. एवढं तिकडे महागाई वाढली. त्याच्यानंतर हॉटेलिंग सुरू झालं त्या ठिकाणी, मला वेगळं चांगले फूड्स मिळायला लागले, सगळे औषधी मिळायला लागली. त्याच्यानंतर असे रस्तेही मस्त. आता जर तुम्ही आजची जर अयोध्या बघितली, तुम्हाला खरंच वाटलं की सरकार तिकडे सोलार सिटी, म्हणजे भारतातली पहिली सोलार सिटी त्याला बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सुंदर रस्ते, संपूर्णपणे धर्मपथ, भक्तिपथ, रामपथ, एवढा मोठा रस्ता झालेला आहे. आणि आता अयोध्येमध्ये त्यावेळेला फार कमी ट्रेन असतो. आता वंदे भारतने डायरेक्ट टच आहे, इथून वाराणसी ते दिल्ली. अमृत जी नवीन ट्रेन सुरू आहे तेही आहे. अयोध्येमध्ये एअरपोर्टही आलेलं आहे, अयोध्या एअरपोर्ट आलेलं आहे. बसेस आता नवीन भरपूर सुरू झालेले आहेत तिकडे बसेस. म्हणजे मी बघितलेलं अयोध्या आणि आत्ताची अयोध्या हा जमीन आसमानचा फरक आहे. एक गाव पासून एका मोठ्या शहरापर्यंत त्याची अयोध्याचा विकास झाला. म्हणजे आपण जसं मक्का मदिना आहे का व्हॅटिकन आहे, त्या लाईन्सवरच हिंदू लोकांसाठी अयोध्या आपलं सर्व पवित्र स्थान आहे. आता जेव्हा कोणी अयोध्येला जेव्हा येतं तर फक्त अयोध्या बघत नाही, तर त्याच्या बास्केटमध्ये वाराणसी असतं आणि प्रयागराजही असतं. अच्छा. तर मी सगळ्यांना एकच मराठी भाषा एकच सांगेल की तुम्ही वाराणसीला जाता ठीक आहे, प्रयागराजला जाता ठीक आहे, पण तुम्ही एक छोटासा वेळ काढून लखनौ कधी गेलात तर नक्की कानपूरला आपल्या मराठ्यांची दुसरी राजधानी बिठूर
तिथे नानासाहेब पेशवांचंही स्थान आहे. नाना तिथे चौक जे आहे ते तिकडेच आहे का? हा हो, नाना त्याला म्हणतात नाना पार्क, नाना पार्क म्हणतात नाना त्याला. तिथे शनिवार वड्यात बनवलेलं होतं नानासाहेब पेशव्यांनी. त्याच्यानंतर तात्या टोपेंचं घर आहे, तेही आपल्या लिस्टमध्ये सामील करा. म्हणजे खरंच त्यांनाही बरं वाटेल. मला तिकडे यायचंय, कानपूर आणि म्हणजे बाकी बिठूर, मराठी बिठूर, माणूस बिठूर. जे अयोध्याच्या बाहेर, फक्त हे अयोध्याचेच इकॉनॉमिक आणि हे जे काही थोडेसे प्रश्न आता उरले आहेत, फक्त मराठी माणसांनी का महाराष्ट्राच्या लोकांनी असं राम मंदिर दर्शनाला जायचंय तर अजून मंदिरात काय काय गोष्टी आहेत, म्हणजे कसा वेळ काढून, कारण त्याच्यात म्युझियम पण आलेत आता, म्हणजे भरपूर म्युझियम यायचं आहे. असं अजून म्हणजे सांगतो मला सगळ्यात पहिलं तर ओपनिंग करून टाकलं, सगळं झालं, म्युझियम वगैरे ते गाभाऱ्यात नाही, गाभाऱ्यात नाहीये, म्हणजे गाभाऱ्यात म्हणजे परिसरात नाहीये, तो पार्ट वेगळा आहे. तो त्याचा आता जस्ट स्टँडर्ड चाललंय आणि ते नव्या घाटच्या इकडे आहे. अच्छा, तिथे आहे. आता राम मंदिर परिसर आहे, त्याच्यात परिसरामध्ये ग्राउंड फ्लोअर तर रामलल्ला आहे. तर रामलल्ला म्हणजे 7 वर्षाचं बालक आहे. त्याला बालक रामही म्हणतात. फर्स्ट फ्लोअरला संपूर्णपणे राम दरबार आहे. आणि ह्या मंदिराची स्थापना म्हणजे कसं आहे, जे राम दरबार जे आहे ते आपला राम रक्षा स्तोत्रामध्ये जे सांगितलेलं आहे, तर तो जर आपण वाचलं आणि राम मंदिर डोळ्यासमोर घेतलं, राम शस्त्र वाचल्यानंतर जेव्हा आपण दर्शनाला जेव्हा जाऊ, त्यात काय सांगितलेलं आहे, रामाच्या साऊथ साईडला जे उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, रामाच्या दुसऱ्या बाजूला सीतामाई बसलेली आहे, तिकडे अन्नपूर आहे. त्याच हिशोबाने जे केलंय, राम दरबार जो आहे किंवा बालक राम आहे, त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे साऊथ साईडला एक शेषावतार टेम्पल बनवलेलं आहे. एक मंदिर आहे. मंदिराला परकोटा आहे. परकोटा हा 850 मीटरचा परकोटा आहे. पहिल्या माळ्यावरती राम दरबार आहे. दुसरा माळा तयार आहे, पण तिकडे अजून तर काय ठरवलं काय नाही. त्याच्यानंतर शिखर आहे. मंदिराला एक परिक्रमा करताना एक लोअर म्हणजे संपूर्णपणे गर्भगृहाच्या बाहेरून एक परिक्रमा आहे, एक मंदिराच्या बाहेरून आहे. त्याच्यानंतर मंदिरात खाली उतरलो आपण तर मंदिराच्या संपूर्ण सभोवताली एक परिक्रमा आहे. ती खरंच बघण्यासारखी आहे, कारण त्या ठिकाणी आपले पद्मश्री कामत, काय त्यांचं नाव विसरलं मी, मीरा रोडला राहतात, ज्यांनी शिल्प असं साकारलेले आहेत. नाव शोधा ना त्याचं, कोण आहे पद्मश्री? त्यांचं नाव मी माझ्या मोबाईलमध्ये आहे. अच्छा, संपूर्ण एवढं बोललो तर मी आता विसरलो मी. तर त्यांनी 3D आणि 2D च्या आकाराने संपूर्ण वाल्मिकी रामायण साकारलेलं आहे आणि ते खरंच बघण्यासारखं आहे. ओके, कसं आहे. त्याच्यानंतर परकोटा जेव्हा आपण फिरतो, त्या परकोट्यामध्ये 6 दिशाला 6 मंदिर आहेत. ज्याला आपण पूर्वद्वारून जेव्हा जातो आतमध्ये रामाकडे, जेव्हा प्रभू रामाकडे आपला जो चेहरा असतो, तर आपल्या डाव्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे आणि उजव्या बाजूला शंकराचं महादेवाची पिंड आहे. तिथून पुढे गेलो आपण, शंकराच्या पिंडीकडे गेलो की तिकडे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे. म्हणजे जिथे राम दरबारामध्ये सीता माता आहे त्याच बाजूला अन्नपूर्णा आहे. त्याच्या पुढे गेलो की दुर्गा माईचं अंतर आहे, एक मंदिर आहे. त्याच्यात आपण जर साऊथ वेस्टला गेलो, साऊथ वेस्टला सूर्यनारायण आहे, कारण प्रभू रामचंद्र हे सूर्यवंशी होते. नंतर जर पुढे आलो की हनुमानाचं एक मंदिर आहे आणि पुढे गणपतीचं सांगितलंच आहे. हनुमानाच्या मंदिराच्या बॅक बाजूला म्हणजे उजव्याच बाजूला शेषावतार आहे. हे झालं, मग आपण बाहेर आलो, मंदिराच्या बाहेर आलो. मग प्रभू रामचंद्राच्या त्या संपूर्ण वनवासामध्ये ज्यांनी प्रभू रामचंद्रांची सेवा केली, म्हणजे अगस्त्य ऋषी आहेत, वाल्मिकी ऋषी आहेत, निषाद राज आहे, त्याच्यानंतर शबरी मैया आहे, आणि ह्या लोकांचं एक सप्त मंदिर आहे. सप्त मंदिरामध्ये एक छोटासा तलाव केलेला आहे, म्हणजे एक त्याचा लुक येण्यासाठी. त्याच्या जरा पुढे गेलात, मी वरती गेलात की फार जुनं एक कुबेटीला, तिकडे कुबेटीला म्हणजे शंकराचं एक स्थान आहे, महादेवाची पिंड आहे, ती फार जुनी आहे, फार जुनी. त्याचा पूर्वीचा फोटो आणि आत्ताचा फोटो जर बघितला तुम्हाला एक नवल वाटेल.
की एवढा सुंदर आहे. आणि त्यावेळेला असं म्हणतात की कुबेटिला ही अयोध्येतली सगळ्यात उंच वास्तू होती त्यावेळेला. त्यावेळेला एक उंच वास्तू होती. त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं ना अनेकांनी रक्त हे केलं. त्याला मी अयोध्येमध्ये सुरुवातीला जेव्हा गेलेलो त्यावेळेला काळसेवकपुरम एक तिकडची व्यवस्था आहे. तिकडे याचं कार्यालय होतं आणि तिकडे एक कार्यशाळा होती. म्हणजे 1992 पासून तिकडे कार्विंग सुरू होतं स्टोनचं. त्या ठिकाणी फोटोंमध्ये अनेक म्हणजे राम मंदिराच्या संबंधित अनेक फोटो लावलेले होते. त्याच्यामध्ये एक असा फोटो होता त्यात ते 1800 म्हणजे ब्रिटिशांच्या काळातला होता. एक झाड होतं, त्या झाडाला चिंचेचं झाड होतं, त्या झाडाला एका मौलवीचा आणि एका पंडितजीचा मृतदेह असं लटकून ठेवलेला होता. ज्याला आम्ही विचारलं हे काय आहे, तर असं सांगितलेलं की त्यावेळेला म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये आणि अयोध्या ज्या अवधचा नवाब होता त्या काळामध्ये अयोध्येचा जो पुजारी होता, मंदिराचा पुजारी होता त्यांनी आणि त्या मस्जिदीचा जे मौलवी होता या दोघांनी येऊन हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला. त्याला इंग्रजांचं असं म्हणजे त्या तिकडे एक लावलेलं आहे ते फोटो, ती भित्तीचित्र अजूनही तिकडे आहे. तर मंदिराच्या परिसरामध्ये कुबेटिला एक झाड अजूनही आहे ते झाड, पण ती आता कालांतराने झालं आम्ही ते झाड नेहमी बघायला जायचो आम्ही. तर ज्या वेळेला म्हणजे डिवाइड अँड रूल ही इंग्रजांची ब्रिटिशांची पॉलिसी होती. त्यांनी असं विचार केला की जर असे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं तर आपलं काम होईल. मग त्यावेळेला नवाबाला सांगून त्या दोघांना तिकडे फाशी दिलेली त्यांनी. अच्छा. तो फोटो अजूनही कार्यशाळेमध्ये आहे. कधी गेलात कार्यशाळेमध्ये नक्की तो फोटो आवर्जून बघा. तर हे असे स्थान आहेत. त्याच्यानंतर जो मी आता त्या ठिकाणी वासुदेव कामत होते. वासुदेव कामत त्यांनी मस्तपैकी साकारलेले भित्तीचित्र म्हणजे 2D आणि 3D मध्ये त्यांनी सर्व केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि परकोटा फिरण्यासाठी मस्तपैकी आहे. म्हणजे पुढे तुम्ही जसा प्रश्न विचारला की मक्का मदिना किंवा ते व्हॅटिकन त्याच्याशी आपल्या हिंदू धर्माची तुलना करते ते आता आपल्या नंतरच झालेलं आहे. पण खरंच अयोध्या हे रिलीजियस सेंटर त्या हिशोबाने तुलना नक्कीच की एक असं पवित्र स्थान जिकडे आपलं त्या म्हणजे त्या अनुषंगाने बोललो होतो. नक्की तसं ते डेव्हलप होणारच आहे. म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे आतापर्यंत गेल्या 2 वर्षामध्ये 45 कोटी लोकांनी दर्शन घेतलेलं आहे. 45 कोटी लोक दर्शन घेतलेलं आहे गेल्या 2 वर्षामध्ये. ही फिगर तशी मोदीजींनीही सांगितली. 5-5.5 वर्षाचा कालावधी तिकडे राम मंदिर आहे. तर तिकडे नेते मंडळी सेलिब्रिटी असे मोठमोठे बरेच लोक येऊन जाऊन असतात. तर आपलं काही त्यांच्याशी भेटण्याचा का त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करण्याचा काही आलेला असे झाली मीटिंग झाली तर कोण कोण होते ते? तुम्ही 5.5 वर्ष सांगितलंय. प्रभू रामाचा वनवास 14 वर्षाचा होता. पण मी हा जो 5.5 वर्षाचा जो माझा काळ होता त्याला मी वनवास बोलू शकत नाही. अनेकांनी मला तू आता जेव्हा ट्रान्सफर होतो मी अनेकांनी सांगितलं की तुमचा वनवास आहे. मी वनवास नाही, तो माझा म्हणजे ती सेवा समजा. 5.5 वर्ष. या 5.5 वर्षामध्ये माझ्या महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक मोठ्या लोकांशी अनेक संतांशी माझ्या भेटी झाल्या. त्यांच्याशी बोलण्याचा संबंध आला. आणि त्यावेळेला त्यांना भेटताना मला अनेक वेळा एक आनंद झाला आणि हे झाला. तर सगळ्यात जास्त आनंद यायला ज्यांना आपण बघत होतो. आता आपण जर बघितलं तर अधिकारी कोठारी बंधू हे 2 भाऊ होते बंगालमधले की जे बाबरी पतनाच्या वेळेला ते शिखरावरती होते. त्यांना गोळी घातली आणि ते दोन्ही भाऊ एक्सपायर झाले खाली पडून शहीद. ते कलकत्त्याचे आहेत. ते त्यांची बहीण जी आली कल्पना अक्का, त्यांची कल्पनाची ती आलेली, तिच्याशी बोलले की ते त्यांच्या भावाच्या आठवणीने एकदम त्या रडत होत्या. मी त्यांच्या म्हणजे विश्व हिंदू परिषद संघाचे लोक त्यांची फार चांगली काळजी घेतात. त्यांना त्यांची भेट झाली ज्यांच्यामुळे राम मंदिरच्या आंदोलनाला एक वेगळी झळा आलेली, ज्याला एक तिखट कडवट पण आलेला, अशा साध्वी ऋतंबरा आणि उमा भारतीजी यांच्याशी भेट झालेली माझी. त्याच्यानंतर जेवढे शंकराचार्य होते त्यांच्याशी ही भेट झाली. जेव्हा त्यांना जेव्हा आलेले मंदिरामध्ये त्याची माझी भेट ओळख करून देताना जेव्हा माझ्याबद्दल त्यांनी सांगितलं की हा 5.5 वर्षापासून इथे आहे सुरुवातीपासून आणि हा सेफ्टीचं बघतो आणि असं इन्सिडेंट असं काही घडलेलं नाहीये
आणि ह्या प्रोजेक्टला एवढे एवढे अवॉर्ड मिळालेले आहेत. स्वॉर्ड ऑफ ऑनर लंडन मिळालेला आहे, ब्रिटिश सेफ्टी काउन्सिलचे अवॉर्ड 5 स्टार मिळालेला आहे, नॅशनल सेफ्टी काउन्सिलचा गोल्ड स्टार सेफ्टी आणि अनेक अवॉर्ड मिळाले आहेत. तर ते खुश झाले. त्यांनी मग संध्याकाळी मला त्यांच्या स्थानावरती बोलवलं, मला भेटायला ये म्हणून. त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी मला भगवद्गीता दिली, अन्नपूर्णेची एक पंचधातूची मूर्ती दिली, मला रुद्राक्षाची माळ दिली आणि प्रसाद दिला. त्याच्यानंतर जेव्हा कांची कंकुटीचे जे शंकराचार्य जेव्हा आलेले तेव्हा त्यांनी मला गमछा आणि रुद्राक्ष आणि भेट दिलं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्यांनी राज्याभिषेक केलं, गागाभट यांचे जे वंशज आहेत, ज्यांनी ह्या 22 जानेवारी 2024 मुहूर्त ज्यांनी काढला होता आणि ज्यांनी सह केलेलं, त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी माझी भेट झाली अयोध्येमध्येच. तेव्हा त्यांच्याशी बोललो, त्याला एक वेगळा एक आनंद झाला. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री मागचे दोन्ही झालेले, देवेंद्रजी आणि यांच्याशी. दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हटलं तर ज्यावेळेला 2023-22च्या दिवाळीला त्याला मोदीजी पंतप्रधान जेव्हा आले होते तर ते आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला एक असंच आमच्याशी उद्घाटन केलं. त्यावेळेला त्यांनी असं विचारलं की तुमच्यापैकी कोणी याच्या आधी असं मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केलेलं आहे. जेव्हा त्यांनी सांगितलं की मी क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमला होतो, तेव्हा त्यांनी त्याची वाहवा केली होती. पण तेव्हा त्यांच्याशी माझं इंटरॅक्शन झालं होतं. कधी स्टेडियम बनवलं तेव्हा? नाही, तेव्हा नाही, दिवाळीच्या वेळेला भेटले, 2022च्या दिवाळीला. त्याच्यानंतर 2024ला जेव्हा ते प्राणप्रतिष्ठा करायला आले होते त्यावेळेला त्यांनी आमच्यावरती पुष्पवर्षा केली. तर ते जेव्हा माझ्या जवळ, तेव्हा त्यांच्याशी आमची भेट झाली होती. दोन्ही राष्ट्रपती, याच्या आधीचे दोन्ही राष्ट्रपती सन्माननीय द्रौपदी मुर्मू आणि रामनाथ कोविंद यांच्याशी, दोन्ही उपराष्ट्रपती आताचे नाही, जगदीश धनखडजी आणि व्यंकय्या नायडू यांच्याशी, आपले लोकसभेचे अध्यक्षांची भेट झाली आणि महाराष्ट्रातले अनेक नेत्यांशी माझी भेट झाली आणि त्यामुळे अनेकांशी म्हणजे समज झाला. तुम्ही ऑफलाईन एक किस्सा फ्लाईट मधला आम्हाला सांगितलेलं. फ्लाईट मध्ये कसं, एकदा मी मुंबईवरून अयोध्येला जात होतो, तर त्यावेळेला फ्लाईटमध्ये आम्ही जे उतरत होतो त्याला माझ्या समोर एक व्यक्ती होते. तर मला ती अशी व्यक्ती ओळखीची वाटली. आता मी ते माझा काय मुंबई सोडून 5.5 वर्ष आली, त्यामुळे अनेकांची म्हटलं, तर मी चेहरा असा ओळखीचा वाटला. म्हटलं हा व्यक्ती कोण आहे. त्यावेळेला मग मी तिकडे आपले हसन मुश्रीफ जी होते आपल्या मुख्यमंत्री, त्यांना मी विचारलं, मंत्री आपले, म्हटलं आपण हसन मुश्रीफ का? बोलला हा. म्हटलं आपण अयोध्येला? बोलला हा, मी दर्शनाला होतो. वा, म्हटलं आपण भेटूया आतमध्ये. ते बोलले मी इकडेच आहे. कधीपासून आहे मी तो. त्यांनी माझी विचारपूस केली वगैरे, त्याच्यात आम्ही आतमध्येही भेटलो. अशाच प्रकारे अनेक महाराष्ट्रातले नेते मंडळी सगळेजण माझ्याशी भेटले. अनेकांनी माझा नंबर घेतला आणि ते मला सतत कॉन्टॅक्ट आणि अनेकांनी मला मदत करायचा प्रयत्न केला. आता माझे काही नवी मुंबईतले आहेत मित्र वगैरे आहेत, तर त्यांच्याशी मी कधी एवढं बोललो नव्हतो. पण राम मंदिर जेव्हापासून काम झालं तेव्हापासून म्हणजे अनेकांनी मला फोन केला, माझा नंबर घेतला, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतात आणि कुठेही भेटले की माझे विचारपूस करतात मी सर्व काही. तर एक वेगळा आनंद. हे बोलता बोलता तुम्ही अवॉर्ड्स बद्दल बोलला की भरपूर अवॉर्ड्स मिळाले, तर हे थोडं आम्हाला काय काय अवॉर्ड्स आणि सगळ्यात पहिलं बघा, म्हणजे ही माझी 5वी वेळ आहे. ब्रिटिश सेफ्टी काउन्सिल प्रत्येक वर्षी एक ऑडिट करतं. काही कंपन्या सिलेक्टेड लोकांच्या, त्यांचे एक स्ट्रिंजंट ऑडिटचे प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण भारतातून जे 7 साईट्स होत्या LNT मधल्या, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिलं 5 स्टार ऑडिटसाठी जे मोर दॅन 93% स्कोर ज्यांचा असतो त्यांना 5 स्टार मिळतं. तर मी 7-8 संपूर्ण भारतात आम्ही पहिला आमच्या अयोध्या साईटला पहिला 5 स्टार मिळाला होता आणि सगळ्यात हायेस्ट स्कोर होता आम्ही सगळ्यांमध्ये होता. त्याच्या बेसवरती माझ्या साईटला ब्रिटिश सेफ्टी काउन्सिलकडून स्वॉर्ड ऑफ ऑनर म्हणजे सन्मानाची तलवार जी असते ती लंडनमध्ये मिळाली. याच्या आधी मला मोठेरा स्टेडियममध्येही सेम अवॉर्ड मिळाला होता. दुसरं मला हे आंतरराष्ट्रीय पातळीचा अवॉर्ड आहे. राष्ट्रीय पातळीवर नॅशनल सेफ्टी काउन्सिल जे आपली मुंबईमध्ये आहे बेलापूरला, त्यांनी
कन्स्ट्रक्शन सेफ्टी मधलं प्रथम पारितोषिक गोल्ड ट्रॉफी कन्स्ट्रक्शन सेफ्टीसाठी ते आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर लिसा अवॉर्ड, लिफ्टिंग इंडिया सेफ्टी अवॉर्ड, आणि जेवढं आम्ही लिफ्टिंग केलं त्याच्याबद्दलचंही अवॉर्ड आम्हाला मिळालेलं आहे. हे 3, आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी छोटे मोठे भरपूर अवॉर्ड मिळालेले आहेत. आणि एक आनंद, एक समाधान आहे की हा प्रोजेक्ट समजा आम्ही 23 मिलियन सेफन आवर्स विथ लॉट्स ऑफ अकॉर्ड्स आम्ही हा प्रोजेक्ट कम्प्लीट केला. हा एक वेगळा समाधान आहे. इकडून मी येतो मराठी कनेक्शन जे आपण आता बोललो, जसे तुम्ही बोलले की गागा भट्टांचे जे वंशज आहेत ते तुम्हाला इकडे भेटले. तुम्ही युपी मध्ये साधारण 5-5.5 वर्ष होता, तर तुमचा बाकी पण युपी मध्ये फिरण्याचा योग आला असेलच. तर काय अजून काय मराठी कनेक्शन्स तुम्हाला तिकडे बघून का भेटून आश्चर्य वाटलं असेल का, बरं वाटलं असेल का? असं होतं ना बरेचदा की अरे अजून इकडे ते मराठी कनेक्शन सांगतो तुम्हाला. कसं आपण एकदा मी रिलायन्स मॉलमध्ये फैजाबादच्या गेलो होतो. तिथे एक कुटुंब तिकडे लहान मुलं घेण्यासाठी आलं होतं. तर एक आई आपल्या मुलीला ओरडत होती, बा हे नको घुस, हे नको घुस. तर पटकन त्याच वेळेला माझं असं मान अशी फिरकली गेली, मराठी आवाज कुठून आला म्हणून. मी त्याला विचारलं, त्यावेळेला बोलले अमित केंद्रे होते, ते डोगरा रेजिमेंटमध्ये इंजिनियर्स तिकडे होते, तिकडे कॅम्पमध्ये होते. मग आमची अशी भेट झाली, मग ते मला कॉन्टॅक्ट करायला. त्याच्या व्यतिरिक्त एकदा असं दर्शनाला येत होतो, त्याला एक बॉश कंपनीचा एक रिजनल मॅनेजर होता. तो असंच बोलता होता मराठी. मी माझ्या चव्हाण साहेबांशी मी बोलत होतो, त्यावेळेला तो आला, बोलला की तुम्ही मराठी? बोला हा मराठी. मग आमची ओळख झाली. बोलले मी बॉश कंपनी, मी लखनौचा हेड आहे, संपूर्ण एरियाचा हेड आहे. मला चांगली मराठी माणसं ते. त्याच्यापेक्षा मला एक आनंद असा झाला मला. पुणे पेशव्यांची राजधानी आपण बोलतो संपूर्णपणे हे आहे महाराष्ट्राचं. पण जेव्हा पेशवाई बुडाली 1818ला, त्याच्यानंतर पेशव्यांनी आपली खरी राजधानी म्हणजे मराठी माणसांची दुसरी राजधानी म्हटले तर ते बिठूरला, कुशावर्तला. कुठे? कुशावर्त, बिठूरला म्हणजे कानपूर पासून जवळ आहे ते. तिथे जेव्हा मी गेलो, एक मला व्हिडिओ असा माझ्या आलेला की तात्या टोपेंचं संपूर्णपणे जे वंशज जे आता आहेत ते तिथेच राहतात. ते एक उत्सुकता होती माझ्या. मी कानपूरला एका कामासाठी गेलो होतो. तर म्हटलं आपण सर जाऊया बिठूरला, भेटून येऊया. मग पहिलं म्हटलं मराठी ओळख काय तिकडे, ते नानासाहेब पेशवे जिथे शनिवार वेळा ते बांधला होता, तिथं आता नाना पार्क म्हणतात, तिथे गेलो. तिथे पेशवं नानासाहेबांचा पूर्ण पुतळा बघितला, संपूर्ण फिरलो. नंतर अजून कुतूहल वाढलं. मग एकाने सांगितलं की इकडे जवळच त्याला टोपे महाराज त्यांना म्हणतात. टोपे महाराजांचं घर इकडे जवळच आहे. मग कुठे आहे? गणपती मंदिर आहे. ते गणपती मंदिरात जेव्हा गेलो तर असं आढळलं की त्या गणपती बाप्पाची जी स्थापना आहे ती पेशव्यांनी जेव्हा त्यांना पुणे सोडावं लागलं, जेव्हा बिठूरला ते आले, त्या गणपती त्या मंडळाचे नाव वाचले मी. तिकडे मराठी नावं होती सर्व. तिथे एकाला लहान मुलाला विचारलं मी, अरे तात्या टोपेंचं घर कुठे आहे म्हणून. त्याला कोण? टोपे महाराज? हा. तो मला त्वरित म्हणजे असं बोलला नाही की भावा तिकडे जा, असं वळ, असं नाही, चला मी तुम्हाला घेऊन जातो. मी तिथे गेलो. मी त्यावेळेला एकदम शरीरामध्ये एक वेगळं म्हणजे एक आनंद होता आणि एक स्फुरण चढलं होतं. म्हणजे 1857च्या बंडाईच्या वेळेला जो हिरो होता, ज्याने इंग्रजांना की पळ करून सोडलं, ज्याने झाशीच्या राणी बरोबर म्हणजे साथ दिली होती. बंड म्हणजे मराठा वर्सेस ब्रिटिशच होतं, तेव्हा ते होतं. तर ते एक एकदम आनंद होत होता आणि एकदम उत्सुकता होती, शिकायला बसली. जेव्हा मी त्याच्या घरी गेलो त्यावेळेला आधी बाहेरून बघितलं तर तो मुलगा बोलला, टोपे महाराज आपको मिलने के लिए कोई आया है. त्यावेळेला एक 60-65 एक गृहस्थ मेरा बोलले क्या काम है. मी त्याला नमस्कार बोललो. नमस्कार म्हणले, मी संतोष बोरे मुंबईवर आलेलो आहे. बोले या 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 या. म्हटलं तुमच्या युट्यूबमध्ये मी व्हिडिओ बघितला, मला एकाने पाठवलेला, तर मला उत्सुकता होती मला भेटायची होती म्हणून मी आलो. बोले या या बेटा. मराठीत बोलत होते? आम्ही मराठीत बोलतो, आम्ही शुद्ध मराठीत बोलतो, एकदम शुद्ध मराठी. पण त्यांची मराठी थोडीशी हिंदीमध्ये शब्द येतात थोडेसे, पण आम्ही मराठीत बोलत होतो. ते मुंबईच्या लोकांचे पण तिकडे तर अपेक्षितच आहे. तर त्यांच्याशी जेव्हा बोललो आम्ही, भेट झाली आमची, त्यांचा नंबरही मी घेतलाय. तर त्यांच्याशी बोललो मी. तर मग त्यांनी मला संपूर्ण घर दाखवलं.
मग त्यांच्या घरामध्ये एक गंगेची मूर्ती होती. मग त्याचा इतिहास त्यांनी मला सांगितला. बोलं ज्या वेळेला नानासाहेब पेशवे भूमिगत होत होते बिठूरमधून, त्यांच्या मागे इंग्रज सैनिक लागले होते, त्यावेळेला त्यांनी ती जी मूर्ती होती गंगेची, म्हणजे पंचधातूची मूर्ती आहे ती आम्हाला, आमच्या कुटुंबाला सांभाळायला दिली होती. आणि त्या तात्याही त्यावेळेला भूमिगत झाले होते. तात्या भेटत नव्हते म्हणून आम्हाला ब्रिटिशांनी आम्हाला भरपूर त्रास दिला. तर आम्ही जात असताना आमची गाडी आमचं जी बैलगाडी होती ती अडवली गेली. मग आमची दुकारी केली, आम्हाला भरपूर त्रास झाला. तर ती जी मूर्ती होती ती आम्हाला पेशव्यांनी दिली, एक आमच्याकडे विश्वासाने दिली होती. त्यामुळे आणि ती गंगेची मूर्ती होती आणि आपल्या हिंदूचं प्रतीक आहे आणि त्याची पूजा ते नेहमी करायचे जेव्हापासून ते इकडे आलेले बिठोरला. त्यामुळे ती मूर्ती आम्ही असं लावत होतो. त्याला इंग्रजांनी आम्हाला त्या मूर्ती सकट आम्हाला जेलमध्ये टाकलं आणि ही 3 महिने ही मूर्ती आमच्या कुटुंबाबरोबर जेलमध्ये होती. आणि तिचंही नाव आम्ही सांगितलं, जर तुम्ही आम्हाला अटक केलं तर पेशवे हेच पेशवे आहेत, तुम्ही यांचंही नाव टाका. 3 महिने जेलमध्ये होती. त्याच्यानंतर मग त्यांना जेव्हा समजलं की तात्या टोपेंचा म्हणजे हे यांच्याशी काही संबंध नाही वगैरे, त्यावेळेला मग आम्हाला सोडलं. मग आम्ही इथे परत आलो. तो एक वेगळा होता. नंतर त्यांनी संपूर्णपणे फिरून तात्या टोपेंबरोबर काय काय होतो सब वस्तू. मी बोललं की आणखी एवढंच, आणखी बोललं की बाकीचे कानपूरमध्ये जे आम्ही एक तिथे नाना पार्कमध्ये जे संग्रहालय आहे तिकडे जे आम्ही शस्त्र दिलेले आहेत ते आमच्याकडची शस्त्र आहेत सर्व. मग जुने दस्तावेज आम्ही वाचले सर्व, तेव्हाचा पत्रव्यवहार वाचला. मग त्यांना कशा प्रकारे त्यांना बंदी केलेलं होतं, त्यांच्यावरती काय काय बंधनं घातलेली होती, तो जो पत्रव्यवहार तो पत्रव्यवहार मी वाचला. त्याच्यानंतर त्यांनी मला व्यवस्थितपणे चहावर दिले. आणि त्यांच्या कुटुंबाला मी असं विचारलं, तुम्ही काय करता नोकरी वगैरे. त्यांना विचारलं की तुम्ही एकदा या राम मंदिरामध्ये. तर ते एवढंच बोलले, अरे राम मंदिरमध्ये कसं येणार, तिकडे दर्शनाला एवढी गर्दी असते वगैरे. म्हणजे ते जे कुटुंब आहे ते संपूर्ण प्रसिद्धीपासून आणि अजूनही ते त्यांचं आयुष्य जे आहे एकदम गरीब आहे. म्हणजे असं म्हणजे आता जर त्यांच्या जागी दुसरं कोण असतं आताची तेव्हा त्यावेळेला ब्रिटिशांना मदत करणारे जेवढे राजे रजवाडे ऐशोआरामात आहेत आणि ज्यावेळेला स्वातंत्र्यासाठी लढणारे टिपू म्हणजे आपले तात्या टोपेंचे जे वंशज आहेत ते एकदम हलाखीची दिवसात आहेत. त्याच्या मुलाला विचारतो मी काय करता, तर तो मुलं मुंबईमध्ये कल्याणमध्ये आम्ही माधुकरी मागतो आणि तिथे आम्ही राहतो. म्हणजे उत्पन्न साधन तुमच्याकडे काय दुसरं काय आहे, म्हणजे आमचं काहीच नाही. तर त्यावेळेला अतिशय दुःख झालं मला. तर त्याला एक म्हटलं की तुम्हाला काय मदत लागली तर सांगा, म्हटलं आपण अनेकांशी बोलूया. बोललं काही नको, आम्हाला देवाने सर्व दिलेलं आहे. आमच्याकडे एकच सगळ्यात मोठी श्रीमंती आहे की आम्ही हे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्या स्वातंत्र्याला ज्यांनी लढला त्या तात्या टोपेंचे आम्ही वंशज आहोत. ही आमची मोठी श्रीमंती आहे. ते नाव आमच्यासाठी एवढं मोठं आहे की त्या नावानेच आम्ही जीवन जगतोय. हे झालं. त्यांच्या घरामध्ये अनेक कुटुंबीय भेटले मला. त्याच्यानंतर तर तुम्हाला मी वाराणसीचं सांगितलंच आहे. अशा तऱ्हेने अनेकांनी आहे. आता दुसरं आजूबाजू म्हटलं तर झाशीची राणी हे पण मराठीच होती आणि त्यांच्याबरोबर लढाईच. हे अशा तऱ्हेने अनेकांशी अशा भेटीगाठी झाल्या. अनेकांना एक समाधान. परत आपण मंदिराकडे येऊया की असं आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होतं की 8 पैकी 6 इंजिनियर तिकडे काम करणारे मराठी होते. तर खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचा आणि मराठी लोकांचा राम मंदिर म्हणजे जुन्या गोष्टींकडे जायचं नाहीये, मस्जिद वगैरे, पण आपण कन्स्ट्रक्शन मध्ये बोलूया. नवीन राम मंदिर बनवण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मराठी लोकांचा प्रयास होता आणि ऍज अ पार्ट ऑफ टीम म्हटलं तर प्रभावही होता. हो, म्हणजे तसे म्हटलं तर भारतातल्या प्रत्येक कोपऱ्यातून इंजिनियर्स होते. पण ट्रस्टमध्ये जर म्हटलं तर ट्रस्टमध्ये मॅक्झिमम 99% जे अधिकारी जे इंजिनियर्स आहेत ते सगळे मराठी होते, सगळे मराठीच आहेत. त्याच्यानंतर टाटामध्येही एक होते राधे जोशी, ते मराठी आहेत. आणि आमच्या LNT मध्ये आम्ही 3-4 जण आहोत. आणि दुसरी गोष्ट, राम मंदिराचा दरवाजा जो आहे, दरवाजासाठी जो 1 नंबरचा सागाचा जो लाकूड वापरला गेला आहे, तो दरवाजाचा लाकूड जो आहे तो चंद्रपुरातला, महाराष्ट्रातला. तर अशा खूप काही मराठी कनेक्ट असल्यामुळे राम मंदिर आणि रामलल्ला आपलेच आहेत प्रत्येकाला वाटतं. पण आपल्याला थोडं असं एक मराठी म्हणून जास्त त्याबद्दल एक
अट्रॅक्शन नाही पण मला शब्द नाही येते बट इट्स कनेक्शन खूप जास्त स्ट्रॉंग वाटतं. कनेक्शन म्हणजे ह्याला कनेक्शन म्हणण्यापेक्षा आपण एवढंच बोलू शकतो की हे जे सर्व शक्य झाले ना ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि तिकडून तिथूनच सुरुवात झाली. म्हणजे सगळ्यात पहिलं त्यांनी आग्र्याला धडक दिलेली, त्याच्यानंतर मल्हारबा होळकरांनी आणि आपल्या ताराबाई होळकरांनी काशीचं मंदिर बांधलं. तसंच ह्याच मराठी माणसांनी सगळ्यांनी मिळून संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद सर्व इतर राज्यातलेही अनेक इंजिनियर्स होते, किंवा मराठीच नाही अनेक इंजिनियर्स होते. आता मराठी पण आपल्याला अभिमान वाटतो, तसंच त्यांनाही अभिमान, प्रत्येक भाषेला अभिमान वाटतो. तर आम्हालाही अभिमान आहे की आम्हाला मराठी असण्याचा, आणि सगळ्यात जास्त अभिमान की आम्ही शिवरायांच्या भूमीतले आहोत आणि शिवरायातल्या भूमीतल्या सगळ्यांनी ज्यांनी संपूर्णपणे दक्षिण विजयही ज्यांनी केलेला आहेत अशा आम्ही सगळ्यांनी उत्तरेची स्वारी करून आम्ही मंदिर बनवलं, याचा आम्हाला सगळ्यात अभिमान आहे. जाता सर, जे नवीन युवा पिढी, आज तुम्ही सेफ्टी आणि ह्याच्यामध्ये अवॉर्ड्स घेतले आहेत मोठमोठे, म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम असेल, राम मंदिर असेल, त्याच्या आधी पण सीवूडचं जे तुम्ही प्रोजेक्ट बोलला, एवढ्या मोठमोठ्या प्रोजेक्टवर तुम्ही काम केलंय, तर काही गोष्टी की जे युवा पिढी आहे त्यांना जर या फील्डमध्ये यायचं असेल तर त्यांना या बाबतीत जर माहिती असेल तर त्यांना काय तुम्हाला सांगायला आवडेल? ही जी फील्ड आहे ना, सेफ्टी फील्ड जी आहे ना, ही टोटली थँकलेस फील्ड आहे. त्याच्यात तुम्हाला एक म्हणजे कसं आहे, ही इंजिनिअरिंग फील्ड पण आहे आणि समाज म्हणजे एक प्रकारचं देशसेवा काही समाजसेवाही आहे. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा डोकं शांत ठेवावं लागतं आणि प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घ्यावं लागतं. ही फील्ड आता पुढे काही वर्षामध्ये ह्या सेफ्टी फील्डमध्ये भरपूर चांगले दिवस येणार आहेत. प्रत्येक कंपनी हेच विचार करतं की आमच्या देशातला प्रत्येक राज्य सरकार, आता सरकारने 4 कामगार कायद्यांचं एकत्रीकरण केलं, म्हणजे 29 कायद्यांचं 4 कायद्यांमध्ये रूपांतर केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक सेफ्टी हा विषय पण आहे. हा ह्याच्यासाठी आहे, ही प्रत्येक देशाच्या विकासासाठी सेफ्टी हे सर्वात इम्पॉर्टंट असतं. आपला ज्यावेळेला एक स्किल वर्कमॅन, ज्याला काम करणारा एक चांगला वर्कर जेव्हा ऑफ होतो किंवा तो जातो, त्यावेळेला त्या देशाला त्याचं महत्त्व कळतं. सेफ्टी फील्डची सुरुवात ह्याच्यासाठी की ही एक देशसेवा समजा, आणि एखाद्या कंपनीसाठी. आता मी एवढ्या वर्षापासून आहे, मी जेव्हा काम केलं कधीही अपेक्षा नाही केली की माझा सन्मान झाला पाहिजे, माझं हे मिळालं पाहिजे, असं नाही आहे. की जेव्हा आपण काही होतं त्याला प्रत्येक वेळेला जो कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स होतो, त्या इंजिनियर्सला लोक लक्षात ठेवतात, पण सेफ्टी लाईन कधी कोण लक्षात ठेवत नाही, आतापर्यंत कुठल्याही फील्डमध्ये आहे. पण मी एक सांगेन की मी ह्याला छेद द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मी प्रत्येक वेळेला सेफ्टी फर्स्ट हा जिथे जाईल तिथे हाच नारा मी देत असतो, आणि मी माझं काम इमानदार करतो. आणि मी सगळ्यांना एकच सांगेन की ही फील्ड जी आहे ही आता पुढे ह्याला सगळ्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे ह्या फील्डमध्ये याचं असेल तर नक्की, पण ज्याला इच्छा असेल जास्त मेहनत करायची त्या व्यक्तीसाठी ह्या फील्डमध्ये खरंच स्वागत आहे. सर, खूप बरं वाटलं, खूप मजा आली गप्पा मारून. मलाही बरं वाटलं, भरपूर दिवसांनी बोललो एवढंसं मराठीमध्ये. कसं आता तिकडे मी अयोध्येमध्ये राहतो ना 5.5 वर्ष, महाराष्ट्रात अनेक लोकांची मत, तर काही माझे शब्द जे आहेत ना, मला मराठी प्रतिशब्द आता कधी आठवत नाही. आता आपण दुधीला तिकडे लॉकी बोलतो, तो मला अजून माझ्या तोंडात लॉकी हा शब्द होता. मी अनेक भरपूर दिवसांनी एवढा शुद्ध मराठीमध्ये मी बोलायचा प्रयत्न केलेला आहे. नाही, आज संतोष पुरे सरांबरोबर गप्पा मारून आपल्याला भरपूर गोष्टी कळल्या. सर्वात प्रथम म्हणजे की राम मंदिर हे नॉर्मल कन्स्ट्रक्शन जसं होतं तसं नाहीये. दगडाचं मंदिर, खूप 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 वर्षानंतर आपल्या भारतात दगडाचं परत मंदिर आलंय. ते मंदिर किती भव्य सुंदर आहे, आपण सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे, आणि आपण प्रत्येकाने जाऊन तिकडे रामलल्लाचं दर्शन घेतलंच पाहिजे. त्या व्यतिरिक्त अजून काय काय अयोध्यामध्ये आणि आसपास आपण बघू शकतो हेही सरांनी आम्हाला सांगितलं. त्या व्यतिरिक्त मराठी अस्मितेला परत एक ते म्हणतात ना पुश देणार आहे, की असं वाटणार की यार आहे मराठी लोक कुठे कुठे पोचलेत आणि काय काय करतायत जे सामान्य जीवनात आपल्याला कधी कळत नाही. तेही सरांनी सांगितलं की कसे मराठी माणसाचे हात पाय मन सगळंच त्या मंदिरात आहे. घाम आहे पण रक्त पडू दिलं नाहीये. सरांची गप्पा मारून आज खूपच मजा आली.
खूप काही नवीन गोष्टी आपल्याला कळल्या राम मंदिराबद्दल, अयोध्येबद्दल आणि इतर जे मराठी लोक या पूर्ण प्रोजेक्ट बरोबर असोसिएटेड आहेत त्याबद्दल. तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आम्ही सरांना विचारून त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवूच. आजसाठी आपल्या या पॉडकास्ट या एपिसोडमध्ये एवढंच. लवकरच भेटू या पुढच्या एपिसोडमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय महाराज, जय श्रीराम.